नमस्कार आणि सुप्रभात सगळ्यांना. स्वामी चिन्मयानंद यांच्या श्रीमद भगवद्गीता प्रवचनांचा मराठी अनुवाद आपण वाचतोय. 4था अध्याय 28 श्लोक आपण पूर्ण केले. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांच्यासाठी 425 पान नंबर. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ या संकल्पनेबद्दल मागच्या श्लोकांमध्ये विवेचन आलं होतं आणि 12 प्रकारचे यज्ञ भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करताना सांगितले. ज्ञानयज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, द्रव्य यज्ञ असे काही प्रकार आपण मागच्या श्लोकामध्ये बघितले होते. आता आपण 29व्या श्लोकाकडे जाणार आहोत. पुढील श्लोकात भगवान श्रीकृष्ण प्राणायामाची एक नवीन पद्धती सांगत आहेत. संस्कृत श्लोक मी वाचून दाखवते. माझ्या मागून राजेश्वरी उच्चार करेल. अपाने जुह्वति प्राणम अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामं परायणः. प्राणायामं परायणः. मराठी श्लोक. होमिति एकमेकात कोणी प्राण अपानते रोधुनी गती दोहोंची प्राणायामास साधिती. भावार्थ. दुसरे काही मुमुक्षु अपानवायूत प्राणाचे आणि प्राणवायूत अपानाचे हवन करून प्राणायामाच्या गतीचा निरोध करतात आणि प्राणायामाच्या अभ्यासात निमग्न होतात. काही साधक आपल्या रोजच्या जीवनात इंद्रिय विषय वस्तूंच्या संपर्कात वावरतात. तेव्हा आत्मसंयम पूर्णपणे साधण्यासाठी दररोज प्राणायाम करतात. त्या तंत्राचे वर्णन ह्या श्लोकात आपल्याला मिळतं. काही जण बाहेर जाणाऱ्या श्वासाची आत येणाऱ्या श्वासात आणि इतर आत येणाऱ्या श्वासाची बाहेर जाणाऱ्या श्वासात आहुती देऊन ह्या स्वरूपात यज्ञ करतात. प्राणायामाच्या प्रक्रियेतील आत येणाऱ्या श्वासाच्या दुसऱ्या क्रियेला पूरक अशी संज्ञा आहे आणि त्याचा अर्थ आत भरण्याची क्रिया असा आहे. आणि पहिली म्हणजे रेचक ही संज्ञा असलेली क्रिया म्हणजे श्वास बाहेर टाकण्याची क्रिया होय. ह्या 2 प्रकारच्या श्वासांच्या क्रिया एक आड एक अशा केल्या जातात आणि त्या होताना मध्ये काही वेळ श्वास कोंडून धरण्याची क्रिया होते. त्याला कुंभक अशी संज्ञा आहे. ह्याप्रमाणे पूरक, कुंभक, रेचक आणि पुन्हा कुंभक ह्या क्रिया जेव्हा एकमेकांशी ठराविक प्रमाणात केल्या जातात तेव्हा ती प्राणायामाची पद्धती होय.
या ठिकाणी या प्राणायामाच्या क्रियेला यज्ञ असं म्हटलं आहे. ह्या क्रिया साधक बराच काळ करीत राहिला तर शेवटी आपल्या इतर उपप्राणांची मुख्य प्राणात पूर्ण आहुती कशी द्यावयाची हे शिकतो. प्राण म्हणजे श्वास अशी सर्वसामान्य गैरसमजूत आहे. श्वासोच्छवासाच्या निरोधाने आपल्यातील प्राणांच्या क्रियेवर आपणास ताबा मिळवता येतो. याचा जर फार बारकाईने विचार केला तर असं आढळतं की हिंदू शास्त्र ग्रंथात जो प्राण शब्द वापरला आहे तो सजीव प्राण्यांच्या जीवनात अभिव्यक्त होणाऱ्या विविध जीवनक्रिया दाखवतो. ह्या प्राणाच्या क्रियांचे 5 प्रकार सांगितले आहेत आणि त्यांचे नीट ज्ञान झाल्यास हे दुसरे काही नसून प्रत्येक सजीव प्राण्याच्या शरीरातील जीवनक्रिया होत हे समजेल. त्या क्रिया अशा आहेत. पहिली आहे विषयाच्या ज्ञानग्रहणाची क्रिया, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय यांच्याशी निगडीत ज्या क्रिया आहेत त्या. दुसरी आहे उत्सर्जनाची क्रिया. तिसरी आहे पचन आणि पचन परिपाकाची क्रिया. चौथी आहे आपण खाल्लेलं अन्न शरीराच्या भागांना रक्तरूपाने पसरवण्याची रक्ताभिसरण क्रिया. आणि 5वी आहे मानसिक आणि बौद्धिक जीवनात स्वतःची उन्नती करून घेण्याची सजीव प्राण्यांची क्षमता. सर्वसामान्यपणे माणसाला ज्या क्रियांची जाणीव नसते अशा क्रिया प्राणायामाच्या ह्या पद्धतीने पूर्णपणे ताब्यात आणता येतात, आणल्या जाता येणं शक्य असतं. आणि त्यामुळे साधक ह्या मार्गाने गेल्यास इंद्रिय गोचर ज्ञानातून पूर्णपणे निवृत्त होऊ शकतो आणि त्यामुळे त्याला ध्यानामध्ये पुष्कळच मदत होते. इथे पतंजलींचा अष्टांग योग जे 8 अंग दिलेत त्याच्यामध्ये प्राणायामाचा समावेश आहे आणि त्याचा सिक्वेन्स असा आहे त्या 8 अंगांचा: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. प्रत्याहारापर्यंत म्हणजे प्राणायामानंतर प्रत्याहार आहे. तोच इथे त्याचं स्पष्टीकरण देत आहेत की प्राणायामामुळे प्रत्याहार साधला जातो. तो कसा? तर इंद्रिय संयम येतो. इंद्रिय आतमध्ये वळतात. जी इंद्रियांना बाह्य विषयांमध्ये गुंतून राहण्याची सवय असते, ती इंद्रिय प्राणायामाच्या क्रियेमुळे आतमध्ये वळतात आणि त्यालाच पतंजली प्रत्याहार असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ह्या यज्ञ प्रकारांमध्ये आणखी एक शेवटचा 12वा प्रकार आहे. तो ह्या पुढील श्लोकात आपणास सांगितला आहे. संस्कृत श्लोक वाचते. अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेपि एते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषः. अपरे नियताहारः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेपि एते यज्ञविदो सर्वेपि एते यज्ञविदो यज्ञक्षपीत कल्मषः. यज्ञक्षपित कल्मषः. मराठी श्लोक. प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडणी यज्ञ वेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळीती. भावार्थ: काही दुसरे साधक नियमित आहार घेऊन प्राणापानादी वायुभेदास प्राणात अर्पण करतात. हे सर्व यज्ञवेत्ते आणि त्यांची सर्व पाप यज्ञाने नाहीशी होतात. काही साधक आहाराचं शिस्तबद्ध नियमन करून संपूर्णपणे त्यांच्या स्वतःवर आणि भूक आणि विषय वासनांवर प्रभुत्व मिळवतात. अन्नग्रहणावर नियंत्रण ठेवण्याची युक्ती भारतामध्ये नवीन नाही. आपल्या प्राचीन ऋषीमुनींना निरनिराळ्या खाद्यवस्तूतील जीवनसत्व आणि उष्णांक मूल्य
यांचीच फक्त माहिती होती एवढंच नव्हे, तर ते समाजातील वेगवेगळ्या थरातील लोकांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे आणि त्यांच्या कामाप्रमाणे निरनिराळी धान्य आणि भाज्या यांचे मिश्र आहार शास्त्रीय पद्धतीने कसे घ्यावेत हे सांगत असत. त्यांनी ते ज्ञान एवढं अद्ययावत केलं होतं, की नियमित आहाराने मनुष्याचा स्वभाव आणि वर्तणूक आणि त्याचा सांस्कृतिक दर्जा कसा सुधारतो आणि उंचावतो हे दाखवून दिलं आहे. ह्या श्लोकात हेही सांगितलं आहे, की हे यज्ञ जाणणारे म्हणजे यज्ञाच्या विविध क्रिया स्वतः आचरणात आणणारे. जेव्हा या यज्ञाच्या क्रिया निस्वार्थ बुद्धीने, उत्साहाने आणि समर्पण भावनेने करतात, तेव्हा त्यांना स्वतःला लाभ मिळू शकतो. ह्या पद्धती आणि तंत्र स्वतःहून परमतत्वाप्रत नेतील असे अभिवचन देत नाहीत. ह्या पद्धती एवढे मात्र खचित आश्वासन देतात, की जे लोक ह्या सर्व पद्धती निदान त्यातील एक तरी पुरेशा कालापर्यंत करीत राहतात, ते पापमुक्त होतात. भ्रांत जीवाच्या पराकोटीच्या अज्ञानामुळे आणि त्याच्या परिणामी देहेंद्रियांच्या आसक्तीमुळे अंगीकारलेल्या अधःपतित विचारांचे मनात उमटलेले विचारप्रवाह म्हणजेच पाप हे आपण आधीच पाहिलं आहे. पापमुक्त होतात म्हणजे काय होतं? तर भ्रांत जीवाच्या पराकोटीच्या अज्ञानामुळे आणि त्याच्या परिणामी देहेंद्रियांच्या आसक्तीमुळे अंगीकारलेल्या अधःपतित विचारांचे मनात उठलेले विचारप्रवाह म्हणजेच पाप. ह्या पापमय वासनाच आपल्यातील जीवभावाला पशुप्रमाणे वागावयास लावतात आणि आपल्याकडून नीच दुराचरी कृत्ये घडवतात. वर सांगितलेल्या प्राणायामाच्या पद्धतीने आपल्यातील चुकीच्या वासनांचा नाश होतो. इतकेच नव्हे तर त्यांच्या जागी विधायक आणि प्रगत स्वरूपाच्या विचारांचे मार्ग निर्माण होतात. ह्याप्रमाणे ह्या ठिकाणी नीट लक्षात ठेवलं पाहिजे, ह्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पद्धती साधारणपणे धार्मिक आणि दिव्य समजल्या जातात. मनबुद्धीचे उपकरण आत्मतत्वाशी अधिक परिणामकारक रीतीने जोडण्यास ह्याच पद्धती निसंशय उपयोगी पडतात. जो मार्ग आपला हा अहंकार स्वतःविषयीच्या आणि आपल्या जीवनाविषयीच्या आपल्या विपरीत कल्पना नष्ट करण्यास शिकवतो आणि ज्यात जीवभावास आपल्या दिव्य स्वरूपाची अखेरची अनुभूती येते, तोच ध्यान मार्ग होय. पुष्कळ वेळा प्रामाणिक साधक आपण आचरलेल्या मार्गावर इतके आसक्त झालेले असतात, की ते आपापसात त्याचंच समर्थन करीत राहतात. यास्तव या ठिकाणी अर्जुनाला सांगण्यात आलं आहे, की ईश्वर प्राप्तीचे सर्व मार्ग मग ते कितीही मोठे किंवा श्रेष्ठ असले तरी ते साधनेच होत, साध्य नव्हेत. वर जे 12 प्रकारचे यज्ञमार्ग सांगितले आहेत, त्या सर्वात आत्मप्रयत्न करणे हे सर्वांमध्येच आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आत्मप्रयत्नाचं महत्त्व पुढच्या श्लोकात सांगतायत. त्यापूर्वी यज्ञ ह्या संकल्पनेसोबत आणि त्याचे जे 12 प्रकार सांगितले ते आठवण्यासाठी आपण 2 मिनिटांची विश्रांती घेतो.
पुढे जाऊया. वर जे 12 प्रकारचे यज्ञ मार्ग सांगितले आहेत त्या सर्वात आत्मप्रयत्न करणे हे सर्वांमध्येच आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकात सांगतात, यज्ञ शिष्टामृत भुजो यज्ञशिष्टामृतभुजो यांती ब्रह्म सनातनम यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तमः. कुतोऽन्यः कुरु सत्तमः. यज्ञशिष्टामृत भुजो यज्ञशिष्टामृतभुजो यांती ब्रह्म सनातनम यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तमः. कुतोऽन्यः कुरु सत्तमः. यज्ञशेषामृते ढाले पावले ब्रह्म शाश्वत न यज्ञावीण हा लोक कोठूनी परलोकतो. भावार्थ, हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातील हवनद्रव्यातून जे शिल्लक राहतं ते अमृत सेवन करणारे शाश्वत ब्रह्मपदाला पोचतात. जे यज्ञ करीत नाहीत त्यांना हा लोक प्राप्त होत नाही तर परलोक कुठून होणार. यज्ञातील अवशेष राहिलेला भाग भक्षण करणारे यज्ञशिष्टा मृतभुजः. प्राचीन यज्ञ कर्मकांडामध्ये ज्या पानातून हवन द्रव्याची आहुती दिली जाईल त्यातील शेषभाग पवित्र समजत आणि ईश्वराचा प्रसाद म्हणून हा भाग साधक श्रद्धेने भक्षण करीत आणि ह्याप्रमाणे जे सेवन करीत त्यांना स्वर्गामध्ये खात्रीने स्थान मिळतं असं समजत. इथे दिलेल्या रूपकाचा आपल्या आत्मनिष्ठ जीवनात सुसंगत ध्वन्यर्थ पाहताना यज्ञाचा शेषभाग म्हणजे मागे सांगितलेल्या 12ही प्रकारच्या यज्ञांचे यज्ञफल होय. ह्या 12पैकी कोणत्याही एका यज्ञाचा परिणाम म्हणजे अधिक प्रमाणात आत्मसंयमन आणि त्यामुळे निर्माण होणारी आपल्या व्यक्तिमत्वातील एकात्मता होय, हे आपणास माहीत आहे. ज्यांनी अशी परिपूर्णता मिळवली आहे त्यांनी प्रखर ध्यान म्हटल्या जाणाऱ्या जीवनातील श्रेष्ठ ध्येयासाठी स्वतःला तयार केलं आहे. असा सुसंघटित व्यक्तिमत्वाचा पुरुष ध्यानावस्थेत असताना अधिकतर आंतरिक समतोल मिळवू शकतो की ज्यातून तो ब्रह्म या संज्ञेने दर्शवलेल्या अनंत शाश्वत तत्वाची अनुभूती सहजतेने घेऊ शकतो. ध्यानाच्या ह्या आधीच्या पायऱ्यात ह्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये मुख्य कल्पनेला बळकटी देणारे एक सुंदर सामान्य विधान आहे. ते म्हणजे सतत आणि प्रामाणिक आत्मप्रयत्नाशिवाय आत्मोन्नती आणि आंतरिक विकास होऊ शकणार नाही. ह्या जगात कोणत्याही क्षेत्रात कर्म न करणे ह्याने कसलाही लाभ होऊ शकणार नाही. निस्वार्थ आणि समर्पण भावाशिवाय केलेल्या कोणत्याही कामाने ह्या जगात मोठा आणि टिकाऊ लाभ मिळवता येणार नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, साधकाला जाणीवपूर्वक प्रयत्नाशिवाय कोणतेही श्रेष्ठ यश मिळवणे कसे शक्य होईल. भगवान श्रीकृष्णांना ज्या प्रसंगामुळे हे दिव्य गान किंवा गीता सांगावी लागली तो प्रसंग तुम्ही विसरता कामा नये. अर्जुन क्षत्रिय असूनही युद्ध करण्याचे आपले कर्तव्य सोडून देऊन रणांगणातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. या ठिकाणी श्रीकृष्ण कर्म करण्याची जोरदारपणे कळकळीची विनंती करत आहेत. इथे आपण म्हणूया की श्रीकृष्णांचा मुख्य कटाक्ष कर्मावर म्हणजे कर्तव्यावर आहे. जर श्रीकृष्णांच्या जीवनाच्या मुख्य संदेशाचा सारांश घ्यायचा तर दुष्टतेचा क्रियाशील प्रतिकार, मग दुष्ट कर्म करणारा कोणीही असला तरी त्याच्या कृतीला सर्व काळात सर्व परिस्थितीत कडाडून प्रतिकार करणे हा होय. अर्जुन युद्धाच्या आव्हानापासून वरवर दिसणाऱ्या उदात्त अशा सबबीवर पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता आणि श्रीकृष्ण आपल्या गीतेमध्ये कर्तव्य कर्म करण्याचा सतत आग्रह करीत आहेत.
आध्यात्मिक उन्नती करता सुद्धा प्रामाणिकपणे योग्य कर्म करणं अपरिहार्य आहे. केवळ पुस्तकी ज्ञान आपल्या सांस्कृतिक प्रगतीची हमी देत नाही. ह्या चरणात आत्म्याने जीवात्म्याला उन्नत होऊन अतीत होण्याची उत्स्फूर्त अशी हाक दिलेली आहे. आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता ऐकून कठोर बुद्धिवादी अभ्यासकाला 2 शंका उद्भवतील. पहिली शंका अशी की असे वेगवेगळे मार्ग एकाच ध्येयाप्रत नेऊ शकतील का? की ते आपल्याला वेगवेगळ्या ध्येयाकडे नेतील? किंवा अशीही शंका येईल की श्रीकृष्णांनी मांडलेले हे बौद्धिक सिद्धांत त्यांचे स्वतःचे विचार नव्हेत काय? या 2 शंकांचं निराकरण पुढील श्लोकात केलंय. एवं बहुविधा यज्ञा एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धि तान सर्वान कर्मजान विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. एवं बहुविधा यज्ञा एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धि तान सर्वान कर्मजान विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. मराठी श्लोक. विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे कर्माने घडिले जाण जाणुनी सुटशील तू. भावार्थ. अशा प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ वेदात ब्रह्माच्या मुखात विस्तारलेले आहेत. हे सर्व कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत हे तू जाणून घे. असं जाणल्यावर तू मुक्त होशील. जगामध्ये कोणत्याही 2 कर्मांचा एकच परिणाम होत नाही. म्हणून साहजिकच पूर्वी सांगितलेले ते 12 यज्ञ एकमेकांपासून पूर्ण भिन्न असल्यामुळे त्यांचे परिणामही एकसारखे होणार नाहीत, तर अगदी वेगवेगळे होतील. मार्ग वेगवेगळे असले तरी शेवटी ते एकाच ध्येयाप्रत नेतील. हे दाखवण्यासाठी इथे असं म्हटलं आहे की वेदामध्ये विस्तारलेले वेगवेगळे यज्ञ शाश्वत ब्रह्माच्या प्रवेशद्वाराशी नेतात. सर्व रस्ते रोम शहराकडे जातात अशी म्हण आहे तसं. वर सांगितलेले यज्ञाचे प्रकार शेवटी एकाच एक ध्येयाप्रत नेतात. या श्लोकातून दुसऱ्या एका संभाव्य शंकेला उत्तर मिळतं. संस्कृत भाषेचं हे वैभव आहे. संस्कृत शब्द फार सूचकतेने जणू स्पंदन पावत असतात आणि एकाच प्रकारचा शब्द समुदाय एकापेक्षा अधिक अर्थ सुचवतो. या ठिकाणी जो परिच्छेद आपण वाचत आहोत आणि जो अर्थ या ठिकाणी जो परिच्छेद आपण वाचत आहोत आणि जो अर्थ श्री शंकराचार्य स्वीकारतात तो असा. वरील प्रकारचे विविध यज्ञ वेदांच्या भांडारात साठवून ठेवले आहेत. इथे वेद हे सत्य तत्वाचे मुख्य कल्पिले जाते, कारण सनातनी परंपरेप्रमाणे वेद हे शाश्वत तत्वापासून उत्पन्न झाले आहे असं समजण्यात येतं. अर्जुन हा आर्यपुत्र असल्यामुळे आध्यात्मिक जीवनाबद्दलचा बौद्धिक सिद्धांत सहजासहजी मान्य करण्यास तयार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांना वरचेवर आश्वासन देऊन सांगावं लागतं की ते जे सांगत आहेत ते दुसरं काही नसून अपौरुषेय वेदातून ते सांगितलं आहे. त्याचंच जोरदार पुनरुच्चारण आहे. कर्मातून उत्पन्न झालेले आहेत असं समज म्हणजे कर्मजान विद्धि असं भगवानांनी जे उचित वेळी स्मरण करून दिले आहे त्याला एकापेक्षा अधिकाधिक सरळ सूचित अर्थ आहे. एक असं, वेदात सांगितलेले हे सर्व मार्ग स्वप्रयत्नाने संपादन करता येतात. म्हणून ज्याला त्याची सांस्कृतिक प्रगती करून घ्यायची असेल त्याने कर्माचे योग्य मार्ग स्वतः स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही याची आठवण करून दिली जात आहे. दुसरं असं, हे सर्व मार्ग केवळ साधने आहेत, ते साध्य नव्हेत. कर्म हे आपल्या वासनांपासून उत्पन्न होतं आणि म्हणून जोपर्यंत आपल्या हातून कर्म घडतं तोपर्यंत आपल्याला वासनांपासून सुटका नाही.
ही वासनारहित स्थिती म्हणजेच परिपूर्णावस्था होय. आणि म्हणून आपणास नीट समजण्याच्या दृष्टीने ह्या श्लोकातील हे अर्थपूर्ण शब्द साधकाला इशारा देऊन ठेवतात की हे विविध यज्ञ म्हणजे आपलं अंतिम ध्येय आहे, असा गैरसमज करून घेता कामा नये. हे जाणून तू मुक्त होशील. या ठिकाणी जाणणे ह्याचा अर्थ केवळ बौद्धिक ज्ञान एवढंच नाही, तर सत्य तत्वाची स्वानुभूती असा आहे. सत्यज्ञान म्हणजे ज्ञानयज्ञ असं दर्शवलं आहे. नंतर इतर विविध यज्ञांचा उल्लेख केला आहे. सांगितलेल्या इतर यज्ञांच्या तुलनेत ज्ञानयज्ञाची स्तुती केली आहे. यज्ञ हे केवळ अंतस्वास्थ्य म्हणजे पुरुषार्थ मिळवण्याचे साधन आहे. इथे आपण 2 मिनिटाची विश्रांती घेतोय आणि आतापर्यंत वाचलेल्या गोष्टींचं पुन्हा एकदा स्मरण करणार आहोत. पुढे जाऊया. सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञाची स्तुती केली आहे. पुढच्या श्लोकापासून राजेश्वरी वाचेल. मी संस्कृत श्लोक वाचून राजेश्वरी माझ्यामधून उच्चार करेल. श्रेयान द्रव्यम श्रेयान द्रव्यम अयात यज्ञात ज्ञानयज्ञाः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञाः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञाने परिसमाप्यते. द्रव्ययज्ञादिकाहुनी ज्ञानयज्ञची थोरतो. पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता. भावार्थ 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 द्रव्य यज्ञापेक्षा म्हणजे वस्तूंची आहुती देऊन केलेल्या यज्ञापेक्षा हे परंतपा ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. सर्व कर्माची शेवटी हे पार्था पूर्णत्वाने ज्ञानात परिसमाप्ती होते. अर्जुनाला वेदांचा रूढ अर्थ माहित होता, परंतु यज्ञाच्या अग्नीमध्ये कोणत्याच प्रकारचे हवन द्यावयाचे नसते असा यज्ञविधी त्याला माहित नव्हता. त्यामुळे आत्मसंयमाच्या आंतरिक क्रिया ह्यांना जेव्हा यज्ञ असे म्हणण्यात आले, तेव्हा यज्ञाचा हा नवीन अर्थ पांडव राजपुत्र अर्जुनाला चमत्कारिक वाटला. या नवीन अर्थाशी तो समरस होईना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या चेहऱ्यावरून त्याचे विचार ओळखून या श्लोकात म्हणतात की ज्ञानयज्ञ म्हणजे आपण मिळवलेल्या व अनुभवलेल्या अज्ञानाचा ज्ञानाच्या अग्नीमध्ये होम करणे, म्हणजे ते आपल्या कर्मातील सर्वात उदात्त व दिव्य कर्म होय. श्रीकृष्ण ह्या ठिकाणी द्रव्य यज्ञ म्हणजे वस्तूंचे हवन व ज्ञानयज्ञ म्हणजे आपल्या गैरसमजुतीचे योग्य समजुतीत हवन करून त्या नाहीशा करणे यांची तुलना करून सांगतात की आपली सांस्कृतिक उन्नती करण्यासाठी औपचारिक यज्ञविधी द्रव्याच्या हवनाने करण्यापेक्षा ज्ञान यज्ञ करणे हे केव्हाही अनेक परीने श्रेष्ठ व दिव्य असे कर्म आहे. या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात भगवान अज्ञानाचा ज्ञानामध्ये होम करणे म्हणजे ज्ञानयज्ञ ही क्रिया अन्न किंवा इतर वस्तूंचे पवित्र अग्नीत हवन म्हणजे द्रव्य यज्ञ करण्यापेक्षा का व कसे श्रेष्ठ व महान आहे हे येथे समजावून सांगत आहे. यज्ञादी कर्मकांडाचे जे कर्मफल मिळते ते उपभोगण्याकरिता जीवाला नवीन जन्म घ्यावे लागतात की ज्यात त्याला पुन्हा अधिकाधिक कर्मे स्वीकारावी आणि करावी लागतात. कर्म कर्माने संपत नाही, म्हणून करणे ही कर्माची परिपूर्ती नव्हे. कर्म कर्माने संपत नाही, म्हणून कर्म करणे ही कर्माची परिपूर्ती नव्हे. ह्याचा उलट यथार्थ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर सर्व कर्म कायमची संपतात. कारण आपल्यातील मोहान्वित झालेला कर्ता म्हणजे आपल्यातील जीवभाव हा आत्मज्ञानाच्या प्रकाशात स्वतःच नाहीसा होऊन जातो. आपण अगोदरच पाहिले आहे की अज्ञानामुळेच वासना उत्पन्न होतात व वासना ह्याच सर्व कर्माची बीजे आहेत. सर्व कर्माचा मूळ उगम हे अज्ञान, जे अज्ञान तेच जेव्हा ज्ञानाच्या उदयकाळी नष्ट होते तेव्हा स्वाभाविकपणे सर्व क्रिया स्वतःमध्ये परिपूर्ण होतात. म्हणून भगवान म्हणतात, हे पार्थ, शेवटी सर्व कर्माची ज्ञानामध्ये पूर्णपणे सांगता होते. अशा रीतीने जर केवळ ज्ञानाने आपणास संपूर्ण समाधान मिळत असेल तर ते ज्ञान आपण कसे मिळवावे की ज्या योगे आपली सर्व कर्मे जळून जातील व संपतील. पुढचा श्लोक. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः सेवा करुणी ते जाण नम्र भावे कुसुनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ. भावार्थ ज्यांना सत्य तत्वाची अनुभूती झाली आहे अशा तत्ववेत्या ज्ञानी पुरुषांना साष्टांग नमस्कार घालून प्रश्न विचारून त्यांची सेवा केल्यानंतर ते तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील हे जाणून घे. ज्ञानाचा मार्ग दाखवू शकेल व आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेसाठी मार्गदर्शन करू शकेल अशा ज्ञानी सद्गुरूंच्या मध्ये कोणते गुणविशेष असावेत हे या श्लोकात दाखविले आहे. गुरु शिष्य संबंध
परिणामकारक होण्यासाठी शिष्याने कशा तऱ्हेची मनोवृत्ती व बौद्धिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे, हेही तेथे हा श्लोक स्पष्ट दाखवत आहे. आत्मज्ञान हे गुरूंना शरण जाऊन प्रश्न विचारून व गुरुसेवा करून मिळवावे लागते. आधुनिक भारतामध्ये तरुण लोक वरील शब्दाचा विपरीत अर्थ काढतात. हेही खरे आहे की येथे काही धंदेवाईक गुरु म्हणविणारे आजकाल या उद्गारांचा फायदा घेऊन धार्मिक उपदेशकांचा आव आणून धार्मिक क्षेत्रात स्वतःसाठी सवंग धंदा उभारतात. परंतु ह्या शब्दांचा खरा अर्थ समजल्यास तात्काळ बुद्धियुक्त व अत्यंत शास्त्रशुद्ध अशी ज्ञानदानाची योजना आपल्याला स्पष्ट होईल. साष्टांग नमस्कार घालून म्हणजे प्रणिपातेनं सद्गुरूंच्या पायावर लोटांगण घालून त्याला पूर्ण शरण जाण्याची साष्टांग नमस्कार घालणे ही शारीरिक कृती असते. प्रणिपाताची ही शारीरिक क्रिया म्हणजेच केवळ शरणागती होत नाही, होऊही शकणार नाही. ही शारीरिक स्थिती शरणागतीची आवश्यक ती मनोवृत्ती निर्माण करते इतकेच. या सर्वांचा येथे असा अर्थ आहे की ज्यावेळी अभ्यासक गुरुपाशी जीवनाचे गुह्य समजून घेण्याकरिता येतो, तेव्हा त्या अभ्यासकाची बौद्धिक वृत्ती पूर्ण शरणागतीची, नम्रतेची, आदराची व आज्ञापालनाची असावी लागते. अभ्यासक हे बहुधा आपल्या आंतरिक भावना व त्या निग्रहात ठेवण्याची पद्धती याबद्दल अनभिज्ञ असतात व म्हणून त्यांनी गुरुजवळ जाताना गुरु समजा गुरु सम गुरु सांगतील ते समजावून घेण्याच्या, ग्रहण करण्याच्या व त्याप्रमाणे वर्तन करण्याच्या मानसिक तयारीने गेले पाहिजे. ज्याप्रमाणे पाणी नेहमी उंच भागाकडून सखल भागाकडे निसर्गतःच वाहत जाते, तसे ज्ञान देखील गुरूंच्या उच्च स्तरावरून खालच्या स्तराकडे म्हणजे शिष्याकडे जात असते. यासाठी शिष्याची पूर्णपणे शरणागतीची भावना असली पाहिजे, तरच तो त्याच्या गुरुपासून येणाऱ्या ज्ञानाने भारावून जाईल. अशा तऱ्हेने येथे साष्टांग नमस्कार याचा अर्थ मुख्यत्वे असा आहे की ही क्रिया गुरुच्या पायावर लोटांगण घालण्याच्या शारीरिक क्रियेपेक्षा आवश्यक अशी मानसिक व बौद्धिक वृत्ती निर्देशित करते. प्रश्न करून म्हणजे परिप्रश्नेनं काही साधक असे असतात की ते गुरुकडे जातात, ते एखाद्या विचारहीन हाडामासाच्या शरीरावर निर्जीव मूर्ती कोरल्याप्रमाणे गुरु समोर बसून त्याचा वेळ घेतात व आपलाही मौल्यवान वेळ फुकट घालवतात. वेदांताच्या साम्राज्यात तत्वज्ञानाच्या मार्गावर आपणास प्रगती करावयाची असेल तर अशा पद्धती आपल्याला शोभणाऱ्या नाहीत. शिष्याने ज्ञानाचे धडे घेताना आपल्या बुद्धीला येणाऱ्या शंका ओळखण्यात पुरेसे जागरूक असले पाहिजे व गुरुबद्दल श्रद्धा, आदर, पूज्य बुद्धी व गौरवाची नम्र वृत्ती या चौकटीत राहून आपल्या शंका निरसनार्थ गुरूंशी आदरपूर्वक बौद्धिक चर्चा करण्यास नेहमी सिद्ध असले पाहिजे. आपल्या शंका उपस्थित करून गुरूंच्या अंतःकरणात बंदिस्त असलेले ज्ञान भांडार आपण उघडत असतो. खरा गुरु शिष्याच्या प्रश्नावरून त्याच्या विचाराची चुकीची दिशा तात्काळ जाणतो आणि त्याच्या शंका निरसन करून शिष्याच्या आंतरिक विचार क्षेत्रात त्याच्या नकळत दिशा दाखवून त्याला योग्य मार्गावर आणतो. अशा प्रकारची गुरु बरोबर बौद्धिक लढत सतत देत राहिल्यास गुरुजवळील पूर्णत्वाचा सुवास जणू काही शिष्याच्या जीवनात उतरतो. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरु व शिष्य यांच्यामध्ये पोकळी चर्चा करण्याची पूर्वापार पद्धत आहे. मोकळी म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरु व शिष्य यांच्यामध्ये मोकळी चर्चा करण्याची पूर्वापार पद्धत आहे. त्याला सत्संग असे म्हणतात. हा विशेष अधिकार जगातील सर्व धर्मात उपलब्ध नसतो. वस्तुतः वेदांतातच केवळ असे मुक्त स्वातंत्र्य उघडपणे सांगितले आहे. अभ्यासकाच्या अंधश्रद्धेवर वेदांत आपला कधी फायदा उठवत नाही. इतर धर्मांमध्ये श्रद्धा ही मोठी शक्ती मानली जाते, म्हणून त्या धर्मांच्या धर्मग्रंथातील बौद्धिक अपूर्णतेला पूर्ण उत्तर दिले जात नाही व त्या धर्मांचे धर्मोपदेशकांनाही त्यांच्या धर्मग्रंथावरील निवेदनावर शंका कुशंका घेण्यास नियंत्रण ठेवावेच लागते. सेवा करून म्हणजे हा तिसरा प्रकार, सेवा करून सेवया. फुले उधळणे व लाडूंचे दान करणे सेवेत मोडत नाही. ती वरील प्रकारची सेवा म्हणजे
आश्रम पद्धती व मठ पद्धतीमध्ये गुरुसेवेचा दुय्यम प्रकार झाला आहे. गुरूंनी जी तत्वे समजावून सांगितली व जो उपदेश केला तो आपल्या जीवनात शिष्याने आत्मसात करणे यात गुरूंची खरी सेवा होत असे. अपूर्ण अशा मानवाने सिद्ध पुरुषाची उत्तम सेवा करणे म्हणजे त्यांनी जो उपदेश केला असेल त्याप्रमाणे शिष्याने आपले जीवन घालविणे होय. गुरूंच्या वृत्तीशी शिष्याला समरस व्हावयाचे असेल तर जे वर 3 गुण सांगितले आहेत त्यांच्याशी तादात्म्य पावणे अपरिहार्य आहे. हल्लीच्या काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व नियुक्त प्राध्यापकांनाही ह्या सूचना विलक्षण वाटतील. आजच्या काळातील महाविद्यालयात भौतिक शास्त्रांचे शिक्षण देण्यात येते. त्याकरता विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यात आंतरिक सुसंवाद उत्पन्न होण्याची मुळीच गरज वाटत नाही. प्राध्यापक म्हणजे स्वतः शिकलेल्या माहितीची रेकॉर्डर प्रमाणे केवळ पोपटपंची करणारे यंत्र होय. जी माहिती विद्यार्थी देखील एखाद्या संपन्न ग्रंथालयाचा उपयोग करून ते ज्ञान ग्रंथालयात जाऊन घेऊ शकेल. उलट पक्षी गुरूंनी मिळविलेल्या मानसिक परिपूर्णतेचे आत्मनिष्ठ विद्येचे प्रदान करणे तेव्हाच शक्य असेल की जेव्हा विद्यार्थी गुरुशी पूर्णपणे समरस झालेला असेल. ज्यावेळी गुरुला आढळून येईल की वरील पद्धतीने एखादा विद्यार्थी मनाने आपल्याशी एकरूप झाला आहे तेव्हा तो त्या विद्यार्थ्याच्या तत्व उपदेश करतो व त्या ज्ञान मार्गाने सुरक्षितपणे जाण्यास शिकवतो. या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात पूर्ण ज्ञानी गुरुची शब्दशः शास्त्रीय व्याख्या सांगितली आहे. आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन करणाऱ्या खऱ्या उपयुक्त गुरूंमध्ये पुढील 2 गुण असणे आवश्यक आहे. पहिला, धर्मशास्त्र ग्रंथाचे पूर्ण ज्ञान असावयास पाहिजे म्हणजे श्रोत्रिय. दुसरा, अनंत सत्य स्वरूपाची त्याला स्वतःला आलेली पूर्ण अनुभूती म्हणजे ब्रह्मनिष्ठा. हे 2 गुण या ठिकाणी दाखविले आहेत. या दोहोंपैकी कोणताही एक गुण दुसरा विना असेल तर तो गुण साधकास मार्गदर्शन करण्यास निरुपयोगी असतो. केवळ धर्मशास्त्राचा अभ्यास केल्याने तो विद्वान पंडित होऊ शकेल पण तो सद्गुरू होऊ शकणार नाही. सत्य तत्वाची साक्षात अनुभूती घेतलेला मनुष्य स्वतः पूर्ण मौन बाळगणार कारण तो त्याला आलेला अतीत व दिव्य अनुभव दुसऱ्याला दाखवू शकत नाही किंवा समजावून देऊ शकत नाही. वरील निवेदनाने भगवानांना सांगावयाचे आहे की ज्यांना सत्य तत्वाचे आत्मज्ञान झाले आहे त्यांनीच दिलेले ज्ञान परिणामकारक होऊ शकते. अन्य कोणी दिलेले ज्ञान होऊ शकत नाही. मग पुढील विधान सार्थ होईल. पुढील श्लोक. यज्ञात्वा न पुनर्मोहम् यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. यज्ञात्वा न पुनर्मोहम् यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी. पाच ना. हो. भावार्थ, हे पांडवा, हे समजल्यावर आताच्या प्रमाणे तू मोहात पडणार नाहीस व त्या ज्ञानाने तू सर्व प्राणी मात्र तुझ्या आत्म्यात व माझ्यातही आहेत असे पाहशील. ह्या सर्व दुःखदायक कष्टानंतर आपणास ज्ञान मिळणे संभवनीय आहे. परंतु आपल्या मृत्यूनंतर मात्र आपण पुन्हा अज्ञानात जाऊन पडू व पुन्हा पूर्वीच्याच मार्गाची पुनरावृत्ती करू. आपल्या ह्या जन्मात सुद्धा आपण पुष्कळ गोष्टी शिकलो होतो व अनुभवल्या होत्या की ज्या आपणास आता स्मरत नाहीत.
व निदान त्या आपल्याला प्रथमच समजल्या. त्यावेळी त्या जशा आठवत होत्या तितक्या कार्यक्षमतेने व पूर्णपणे आठवत नाहीत. त्याचप्रमाणे आपण मिळवलेले हे ज्ञान सुद्धा आपणास सोडून जाण्याची शक्यता आहे व तसे झाले तर ते आपले महान नुकसान समजावे लागेल. या शंकेचे येथे पूर्णपणे विवेचन केले असून भगवानांनी अत्यंत विश्वास देणारे आणि खात्रीपूर्वक आश्वासन दिले आहे की हे ज्ञान मिळवल्यावर हे पांडवा तू पुन्हा अशा मोहात पडणार नाहीस. भगवानांनी दिलेले हे अभिवचन जरी अतिउत्साही व विलक्षण दिसले तरी आता हे वचन सर्व साधकांनी स्वीकारायास पाहिजे. सर्व गुरु एकमताने हे आश्वासन देत आहेत की त्यांना पुढील पिढीतील अभ्यासकांना फसविण्याचे काहीच कारण नसल्यामुळे आपण देखील हा विचार पूर्ण श्रद्धापूर्वक स्वीकारणे शहाणपणाचे होईल. जसे अप्रौढ मुलाला वैवाहिक जीवनाचा शारीरिक आनंद समजू शकणार नाही म्हणून काही नूतन विवाहित नेहमीच खोटे सांगतात असे समजण्याचे कारण नाही. लहान बालकाला हा आनंद वर्णन केला तरी समजणे इतकी त्याची बुद्धी परिपक्व झालेली नसते इतकेच. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण अज्ञानात जगणारी माणसे असतो तोपर्यंत शाश्वत सत्याचा अतिइंद्रिय परमानंद कसा असतो याची आपणास कल्पना येणार नाही. आणि गुरूंनी कितीही सविस्तरपणे त्याचे वर्णन केले असले तरी आपली आवश्यक आंतरिक परिपक्वता होईपर्यंत आपणास ते समजणारही नाही. श्रीकृष्ण असे अभिवचन देतात की आत्मतत्वाचा हा पुनर्शोध लागल्यावर वस्तू, भावना, विचार, जगत यांनी बनलेली ही सर्व विश्व निर्मिती म्हणजे स्वतःमधील आत्मतत्वाखेरीज जे स्वतःचे स्वरूप आहे त्याहून अन्य काही नव्हे हे राजपुत्र अर्जुनास सहज समजेल. अशा तऱ्हेने समुद्राचे सत्य स्वरूप समजल्यानंतर सुबुद्ध दृष्टीने सर्व लाटा दुसरे काही नसून समुद्र स्वरूप आहेत हे समजते. तसे मागील श्लोकात ज्या ज्ञानाच्या कसोट्या चर्चिल्या आहेत त्या ह्या श्लोकात दिल्या आहेत. तसेच साधकांनी किती काळपर्यंत खऱ्या गुरुच्या छत्राखाली राहावे हे दर्शविले आहे. जोपर्यंत सर्व निर्मिती ही दुसरे काही नसून आपले स्वतःचेच आत्मतत्व आहे की जे प्रत्यक्ष द्वारकाधीश श्रीकृष्णांप्रमाणेच दिव्य व सर्वव्यापी आहे हे आपणास स्पष्टपणे कळून येत नाही तोपर्यंत आपणास मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा घनिष्ठ संबंध व त्याच्यावर अवलंबून राहणे सोडता येत नाही. शिवाय ज्ञान किती उत्कृष्ट आहे ते पहा हे पुढील श्लोकात सांगितले. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तम् सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजीनं सन्तरिष्यसि. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजीनं सन्तरिष्यसि. जरी पाप्यांमध्ये पापी असशील शिरोमणी तरी ह्या ज्ञान नौकेने पापते तरशील तू. भावार्थ जरी तू सर्व पाप्यांमध्ये महान पापी असलास तरी ज्ञानरूपी नौकेनेच तू सर्व पाप तरून जाशील, निष्पाप होशील. अर्जुनाला विश्वास ठेवण्यास कठीण अशा प्रकारच्या उत्कृष्ट व अलौकिक अनुभवाबद्दलचे अभिवचन जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी दिले तेव्हा त्याबद्दल काही प्रमाणात त्याला मनातून आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. हे त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. आपण अशा प्रकारचा आंतरिक अनुभव घेण्यास जणू काही पात्र नाही अशी त्यास शंका येत असावी. अशा प्रकारची अविश्वासाची भावना आपणापैकी कोणालाही येऊ शकेल. कारण आपल्यासारख्या बुद्धिमान लोकांमध्ये ज्याला आपल्यातील कमतरतेची दुःखद जाणीव नाही असा कुणीही नसतो. वेदांत हे असे तत्वज्ञान नव्हे की जे पापी
लोकांना निर्दयपणे ज्ञानाच्या मंदिरापासून दूर ठेवते. एखादा वाया गेलेला जीव आहे, पाखंडी लोकात भटकेल आणि जेव्हा तो वेदांत धर्माचा उपदेशक होण्यास पात्र होईल, तेव्हाच केवळ तो मुक्त होईल. ही कल्पना वेदांताला मान्य नाही. वेदांत दुष्कृत्यांना सामावून घेणारा असल्याने सत्य व केवळ सत्यच तो उच्चारवाणी सांगत असतो. सर्वगामी असलेले ईश्वरी अस्तित्व हे प्रत्येक वस्तुमात्रामध्ये आहे. म्हणून आपल्या प्रयत्नाने पूर्णत्वाला पोहोचण्याला पात्र होऊ शकणार नाही, असा कोणीही पापी सापडणार नाही. गीता ही सर्व मानवांकरता जीवनगाथा म्हणून लिहिली गेली आहे आणि तिची विश्वव्यापकता निसंशय या ठिकाणी दिसते. जरी तू पाप्यातील पापी असलास, तरी तू देखील तुझे हल्लीचे दुःखदायक जीवन ओलांडून अपूर्ण व नाशवंत जीवनाच्या पलीकडील तीरावर जाऊन पोहोचशील, असे आश्वासन या ग्रंथात दिलेले आहे. आपण ईश्वरी अंश आहोत असे मानण्याचा हक्क मानवाला आहे. हे तत्व अस्तित्वात असलेल्या जगातील दुसऱ्या कोणत्याही धर्मग्रंथात दिलेले नाही. जो आपल्या दिव्य स्वरूपाची ओळख विसरला आहे, अशा जीवाचे कर्म म्हणजेच पाप हे आपण पूर्वीच पाहिले आहे. जो आपल्या दिव्य स्वरूपाची ओळख विसरला आहे, अशा जीवाचे कर्म म्हणजेच पाप हे आपण पूर्वीच पाहिले आहे. आपल्याला पूर्ण सुख मिळावे या आशेने जेव्हा जीव आपल्या शरीररूपी जड आवरणाच्या सुखासाठी मोहाने एखादी कृती करतो, तेव्हा त्या कृतीला पाप असे म्हणतात. अशी जी कृत्ये पशुमध्ये स्वाभाविक असतात, ती पशु मानवांमध्ये अनेक वेळा दिसून येतात. ही कुकर्मे अंतरंगात अपव्यय करणाऱ्या ज्या विचारधारा मागे ठेवतात, त्याच पापाच्या खुणा होत. अशी जी कृत्ये पशुमध्ये स्वाभाविक असतात, ती पशु मानवामध्ये अनेक वेळा दिसून येतात. ही कुकर्मे अंतरंगात अपव्यय करणाऱ्या ज्या विचारधारा मागे ठेवतात, त्याच पापाच्या खुणा होत. आणि असे व्रण असलेले मन मर्त्य माणसाच्या वाट्याला आलेले दुःख भोगते. खरे पाहता आपल्यातील जीवभाव हा दुसरे काही नसून आपल्यातील आत्मा होय आणि तोच आत्मा पुढे सर्वत्र भरून राहिला आहे, याचा पुनर्शोध घेणे म्हणजे सत्य ज्ञान होय. ह्याप्रमाणे आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर आपल्या शरीराच्या स्वप्नाळू वासना आपल्यातील मूळ तेजस्वी स्वरूपाला बिघडवू शकत नाही, आपल्याला विषयांच्या भोगात नेत नाही आणि पापाच्या व दुःखाच्या दगडावर आपटून आपला नाश करू शकत नाही. ज्ञानरूपी नौकेने पापाच्या पलीकडे तू जाऊ शकशील, हे या रूपकाने येथे दर्शविले आहे. 2 मिनिटाची विश्रांती घेऊन आपण आजच्या भागातला शेवटचा श्लोक यानंतर वाचणार आहोत.
ह्या ज्ञानाने आपलं पातक कशा प्रकारे नष्ट होतं याचं उदाहरण पुढे सापडतं. यथैध भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा. भस्मसात कुरुते तथा. यथैधांसि समिद्धोऽग्निर् यथ हि धांसी समिद्धोऽग्निर् भस्मसात् कुरुते अर्जुन. भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाग्निः सर्वकर्माणि ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा. भस्मसात कुरुते तथा. संपूर्ण पेटला अग्नी काष्ठे जाळून टाकितो, तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्मे जाळून टाकितो. भावार्थ, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी त्यात टाकलेल्या इंधनाचे भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूपी अग्नी आपल्या सर्व कर्माची राख करून टाकतो. ज्याप्रमाणे अग्नी इंधनाचे भस्म करतो, हे उदाहरण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनावर असलेल्या केवळ पितृवत प्रेमामुळे दिलं आहे. पांडवाला म्हणजे अर्जुनाला परंपरागत यज्ञ पद्धतीचे संपूर्ण ज्ञान होते आणि म्हणून सर्व यज्ञशाळात परिचित असलेल्या वरील शब्दातून निघणाऱ्या शब्दशः अर्थापेक्षा त्यांच्या सूचक शब्दसमूहाने आपल्या मनात रोमांचकारी दिव्य भावना आणि गंभीर वातावरण उत्पन्न करू शकते. याशिवाय हे उदाहरण विशेष परिणामकारक आहे. इंधनाचा प्रकार, रंग, आकार, स्थिती इत्यादी कसेही असले तरी जेव्हा ते सर्व प्रकारचे इंधन अग्निकुंडात पडते आणि तिथे ते जळते, त्यावेळी त्या सर्वांचा मिळून एकाच प्रकारच्या राखेचा ढीग होतो. अशा रीतीने पडलेल्या राखेत जळण्याच्या अमुक तुकड्याची राख अमुक अशी वेगळी दाखवता येत नाही. त्याचप्रमाणे चांगली, वाईट आणि सामान्य अशी सर्व प्रकारची कर्म ज्ञानाग्नीमध्ये जळून जातात आणि त्या सर्व कर्मांच्या मूळ कार्यकारण स्वरूपापासून भिन्न असे एकच रूप त्यांना प्राप्त होते. वजन, आकार, वास असलेले जड इंधनाचे पदार्थ भस्मरूप झाल्यावर हलके होतात आणि त्यांचा रंग फिका आणि करडा असा अगदी वेगळाच होतो. क्रिया झाली की तिची प्रतिक्रिया मागे राहतेच. कर्माचा प्रकार आणि तीव्रता ज्या प्रमाणात असते, त्याच प्रमाणात ह्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या समयी कमी अधिक परिपक्व होतात. अनादी काळापासून आपल्या विविध अभिव्यक्तींमध्ये प्रत्येक वेळी आपण अहंकार केंद्रित पोकळ प्रौढी आणि व्यक्तित्वाच्या अभिमानाने वागत आलो आहोत. त्या सर्व मागील कर्माचे संस्कार आपल्याला आपल्यात शिल्लक राहिलेले असतात आणि त्याचे परिणाम जगून भोगावेच लागतात. सर्व कर्मांचा शास्त्रीय पद्धतीने विचार केल्यास ती 3 प्रकारात मोडतात. त्यांना संचित म्हणजे कार्यान्वित न झालेलं, पूर्वीचं साठलेलं पण अद्याप फलीभूत न झालेलं, दुसरं प्रारब्ध म्हणजे फल देऊ लागलेलं आणि तिसरं आगामी म्हणजे पुढे सुरू व्हावयाचं, म्हणजे ज्याचं फळ भविष्यात मिळणार आहे असं म्हणतात. सर्व कर्म भस्मसात होतात असं जेव्हा गीता म्हणते, तेव्हा याचा अर्थ भगवानांच्या मते संचित, आगामी ह्या कर्मांचे भस्म होते असा आहे. इथे आपण वाचनाचा भाग संपवतोय आणि इथून पुढे अर्धा तास चर्चा, संवाद आणि प्रश्नोत्तर यांना देणार आहोत. जय गुरुदेव, सुप्रभात. दोन गोष्टी हाती लागलेत. वाचणाऱ्यांनी दिलंय भरपूर, श्रीकृष्ण सांगतायत भरपूर, पण माझा कटोरा जेवढा आहे त्या कटोऱ्यात जेवढं राहील तेवढं सांगतो. एक इथे मला विद्वान शब्द, विद्वान कोणाला म्हणायचा, पंडित कोणाला म्हणायचं, ज्ञानी कोणाला म्हणायचं आणि साक्षात्कारी कोणाला म्हणायचं,
असे विचार मनात आले. आपण ऋषी संस्कृतीतली जी अभ्यास प्रक्रिया गुरुकुल्स मध्ये वापरली जायची त्याचे जेव्हा टप्पे पाहतोय, श्रवण, मनन, चिंतन, निजिध्यास, डिस्कशन अँड डिबेट. कॅमेरा टिल्टेड आहे म्हणजे काय, उलटा करायचा आहे. आता आता झालाय का बरोबर? नाही अजून. नाही, फर्स्ट क्लास. आता आता बरोबर आहे. तर ते म्हणजे श्रवण प्रक्रिया फक्त जर करत असू आपण तर गोष्टी ऐकून लक्षात ठेवण्याची प्रक्रिया घडेल, कारण मेमरी फॅकल्टी आहेच आपल्या ब्रेन मध्ये, व्यवस्था आहे ती. म्हणजे दुसऱ्यांचं सत्य मला पाठ झालंय आणि मी ते आता रिप्रोड्यूस करू शकतोय. फक्त श्रवणावरती जर थांबला एखादा माणूस तर मग तो कदाचित विद्वान होईल, पण पुढे जाईल की नाही माहित नाही. मग अजून जर पुढे गेला, एखाद्याने मनन केलं त्याच्यावरती, अभ्यास प्रक्रियेतला दुसरा टप्पा पण साधला, म्हणजे काय, सगळे मायन्यूट डिटेल्स काय ते आहे हे नीट जाणणं, तर त्याला दुसऱ्याच्या सत्याचे बारकावे आणखीन कळतील. हा पंडित होईल. हा आणखीन पुढच्या टप्प्यावर 60 डिग्रीला डिस्कशन डिबेटची गरज आहे, तर इलिजिबल होतो. ती ओढ त्याला निजिध्यास करवते, त्याच्यातनं तो सीकर होतो, सत्याचा सीकर होतो. त्याला राहतच नाही. आता इतकं कळलंय पण बुद्धीने किती समजणार, मला पूर्ण त्याच्याशी एकरूप व्हायचंय. तेव्हा तो निजध्यासाचा पुढचा टप्पा येतो आणि तो माणसाला बोध किंवा साक्षात्कार या स्थितीमध्ये घेऊन जातो. आणि तेव्हा त्याला स्वतःचं सत्य सापडतं. कोणीतरी सांगितलेलं सत्य कदाचित त्याचं सत्य असेलच असं नाही, पण मौनात नेतो, सायलेन्स मध्ये घेऊन जातो. बोलायची इच्छा राहत नाही. काय बोलणार, कारण बोललं तर काय, गौतम बुद्धांची जी अवस्था झाली होती ती अवस्था त्याची होते. मग ती कथा सांगते की देवांनी विनंती केली गौतम बुद्धाला, अहो एवढं हजारो वर्षात एखाद्याच्याच बाबतीत हे घडतं, बोला काय झालंय ते सांगा. गौतम बुद्ध म्हणाले की अरे मी ते सांगीन ना, ते काय कळणार आहे, मी एका चक्रांच्या भाषेत, मी एका चक्रावरनं बोलणार आहे, ऐकणारा दुसऱ्याच चक्रावर असणार आहे, कसं कम्युनिकेशन होणार, त्यांना कळणारच नाही. मग देव परत गेले. बरोबर आहे. मग परत देव आले त्यांना, नाही पण काही जण तर असतील ना थोडे पोचलेले, किंवा त्यामुळे इतक्या स्थितीला जर गेले असतील ना तर त्यांचं ते पोचतीलच, मी काही बोलायची गरज नाही, पुढे गेलेले असतील. मग देव परत गेले, परत आले त्याला सांगाय, म्हणतात अरे पण मध्ये पण काही असतील ना. मग बुद्ध म्हणाले हे लॉजिक ठीक आहे तुमचं, मग आता हे मध्ये त्यांच्यासाठी थोडं बोललं पाहिजे, आणि मग बोलायला लागले. आता इथे लाओ त्सूची आठवण होते की सत्य बोलणे से असत्य हो जाता है. बोध स्थिती जी आहे ना ती मौनातच नेणार आहे त्याला. मग काय ते तर सत्य होऊन जाणे आहे, ते बिकमिंग दॅट, बिकमिंग ट्रुथ. हा एक मुद्दा माझ्या विचार प्रक्रियेमध्ये सुरू झालाय. दुसरा मुद्दा आता शेवटी वाचनामध्ये आला होता, तो म्हणजे ज्ञानाचा अग्नी कर्मांची राख करून टाकतो. हे फार भारी वाक्य होतं एकदम. ज्ञानाचा अग्नी कर्माची राख करून टाकतो. आता ती सवय झाली सारखी अभ्यास प्रक्रिया लावण्याची, आता ते इनबिल्ट प्रोग्रामिंग झालंय, त्यामुळे ते सुरूच झालं लगेच ऐकल्यावर. आता ज्ञानाचा अग्नी म्हणजे कोणता, इन्फॉर्मेशनचा अग्नी नाही. ज्ञान म्हटल्यानंतर फक्त आत्मज्ञानच, दुसरं कुठलं ज्ञान कर्माची राख करेल असं दिसत नाही, वाटत नाही. म्हणजे आत्मज्ञान, मी कोण आहे हे कळलं ना की खेळ सुरू झाला. तोपर्यंत खेळ सुरूच नाही झाला. संदीप माहेश्वरी म्हणतात ना की जब तक आपको ये सवाल अंदर से आता नहीं कि मैं कौन हूं, स्पिरिचुअलिटी की शुरुआत ही नहीं होती है. मग हळूच म्हणतात वही उसका अंत भी है. हे फार मजेशीर विधान आहे त्यांचं, संदीप माहेश्वरींचं. मग ज्ञानाचा अग्नी म्हणजे आत्मज्ञानाचा. दुसरा अग्नी म्हणजे काय, मग त्याला अग्नी का शब्द वापरला, तर आपण अग्नीचा धर्म काय आहे, जाळणं. पण काय जाळणं, कचरा जाळणं, जे ओरिजिनल आहे ना. म्हणजे भेसळ केलेलं कुठलाही धातू जर भट्टीमध्ये घातला तर कचरा जळतो, पण मूळ जो सोनं आहे ते अधिक निखरून येतं, अधिक शुद्ध होऊन जातं ते. म्हणजे जाळणं अग्नीचा जर धर्म असेल, आता लाकडाचा ओंडका आहे मोठा, त्याचा जे नाम आणि रूप आहे ते नाम रूप अग्नी नष्ट करून टाकतं, ती राख करून टाकतं, झिरो लेवलला ते आणून टाकतं, ग्राउंड लेवलला आणतं. आणि मग भस्म काय आहे,
राग काय आहे? सार आहे सगळ्याचं. त्या सार स्थितीमध्ये हा अग्नी घेऊन येतो. त्याचं नाम आणि रूप नष्ट होतं अग्नीने. समजा बांगडी आहे किंवा हार आहे गळ्यातला, त्याला वितळवल्यावर काय होणार आहे? त्याचं नाम नष्ट झालं हार म्हणून, आणि त्याचं हार म्हणून रूप पण नष्ट झालं. मग नाम आणि रूपाच्या पलीकडे नेण्याचं काम आत्मज्ञानाचा अग्नी करतो. असं मला काहीतरी ट्यूब पेटली माझी आता. आत्मज्ञानाचा अग्नी. मग आणखीन एक काय घडतंय, तर नाम आणि रूप हे टाइम आणि स्पेस मधला खेळ आहे सगळा. सो यू ट्रान्सेंड. अग्नी, आत्मज्ञानाचा अग्नी टेक्स यू बियॉन्ड टाइम अँड स्पेस. बघा, विशिष्ट आकार हा स्पेस मध्येच असू शकतो, आणि टाइम हा जो कॉन्शियसनेस आहे, हा जाणीवेचा विस्तार आहे, तो सुद्धा नष्ट होणार आहे आत्मज्ञानाने. यू ट्रान्सेंड बियॉन्ड टाइम अँड स्पेस. आत्मज्ञानाचा अग्नी कशाची राख करतोय? कर्माची राख करतोय. मग इथे मला चित्त शब्द आठवला. स्टोरेज, हार्ड डिस्क आपली, त्याच्यात जे जे काही दडलंय, काय काय साठा सगळा आहे ना, योगश चित्तवृत्ती निरोध. हा चित्तवृत्तींचा निरोध हा शब्द काय आहे, आणि चित्तातला जो साठा आहे तो भस्मीभूत करणं हा काय आहे? थोडासा इथे मजेशीर फरक आहे. चित्ताच्या नैसर्गिक ज्या वृत्ती आहेत, टेंडन्सीज आहेत, त्याचा निरोध करणं ही योगाची व्याख्या पतंजली सांगतायत. योगश चित्तवृत्ती निरोधा. पण मग इथे काय आहे, तर त्या चित्तात जो साठा आहे ते भस्मीभूत करणं आत्मज्ञानाचा अग्नी करतो असं सांगतायत. म्हणजे माझा जो पास्ट आहे सगळा वाईप आउट होणार आहे. मग पाशानी बद्ध असलेला तो पशु, आणि पाश कसला तर भूतकाळाचा. मग ह्या भूतकाळाच्या ज्या सगळ्या मेमरीज आहेत, जे स्टोरेज आहे, कदाचित ते जन्मोजन्मीचं पण असू शकेल, त्या सगळ्यातनं मुक्ती, ते सगळं भस्मीभूत होऊन जाणं, याचा अर्थ सेकंड विनिंग सुरू झाली. आता नव्याने मला जगता येणार आहे. मग अशा स्थितीमध्ये वामनराव पैंचं वाक्य खरं ठरू शकतं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण आता मागचं काही उरलेलं नाहीये. आता नव्याने माती पुन्हा ओली झालीये. ओल्या मातीचं कुठला तरी आकार देता येणार आहे, भांड करता येणार आहे. भाजलेल्या मडक्याचं नाही, भाजलेल्या मडक्याला मोडावंच लागतं, तुटावंच लागतं. पण ओली माती असेल तर ही सगळी आत्मविद्या, ब्रह्मविद्या, आत्मज्ञान हे बहुतेक आपली माती पुन्हा ओली करते की काय, हार्डनेस घालवते की काय, असा विचार आतमध्ये सुरू झाला. शेवटचं राख करते. आता राख शब्द जर समजून घेतला तर राखेतनं पुन्हा काही निर्माण होत नाही. बघा, अंगाला भस्म लावायची पद्धत आहे आपल्याकडे, म्हणजे शेवटची अवस्था. ती शेवटची अवस्था भस्मार्चन विधी, भस्मधारण विधी, ते फार मजेशीर आहे षोडशोपचार पूजेमध्ये आणि संध्येमध्ये. भस्मधारण विधी आहे, काय भारी आहे ते सगळं. अर्थात तो विषय आता आपला नाहीये. पण राख म्हणजे काय? गोइंग टू द झिरो स्टेट, की त्यातनं पुन्हा निर्माण नाही, म्हणजे मोक्ष, मुक्ती. आता परत जन्माचा विषय संपला. पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या सायक्लिक प्रोसेसेस मधनं मी बाहेर आलो. आता जर सीड असेल ना, पीक जर जळलं ना, तर त्या जळलेल्या धान्याच्या कणापासून पुन्हा उत्पत्ती होत नाही. म्हणजे ते राख झालं, भस्मीभूत झालं. आता त्याच्यातनं पुन्हा स्प्राउटिंग पॉसिबल नाहीये. अग्नी काय करतो, तर नाम आणि रूप नष्ट करतो, टाइम आणि स्पेसच्या पलीकडे घेऊन जातो. पण मग तो कुठला अग्नी? तर आत्मज्ञानाचा अग्नी, इन्फॉर्मेशनचा अग्नी नाही. सरावानी एखादी गोष्ट मला नीट जमायला लागली म्हणजे मी ज्ञानी झालो का, तपासायचा विषय आहे. मग मी विद्वान आहे, मी पंडित आहे, मी ज्ञानी आहे का, मी साक्षात्कारी आहे, बोध झालेला आहे, हे असे विचार मनात सुरू झाले. आणि ऑब्झर्व युअर सेल्फ, गुरुजींनी जे सतत सांगितलंय हे सतत चालू पाहिजे. ते आज खोलवर सुरू झालं पुन्हा नव्या जोमाने, की अरे मैं कहा हूं, मैं कौन हूं, इथं थांबत नाही. आता मैं कहा हूं पण विचार करायला लागणार आहे, क्योंकि जहां हूं वहां से तो शुरुआत होने वाली है. मग मी स्वतःला जर समजत असेल बोध झालेला साक्षात्कारी आणि असेल नुसताच विद्वान, तर मी खड्ड्यात जाईन. त्यामुळे मी खरा काय अवस्थेमध्ये आहे, माझी जाणीव काय स्थितीत आहे, हे भगवान श्रीकृष्ण अतिशय सोप्या पद्धतीने सांगते. सो थँक्स विद्यामा आणि राजेश्वरी, तुमचा हा यज्ञ ना, तुमचं काय होते माहिती नाही, आमचं मात्र भलं होत चाललंय डे बाय डे. आणि परत विचारले जाणारे प्रश्न, काही प्रत्येक जण छान छान नवीन सांगतोय.
सो हे माझ्या आजच्या कटोऱ्यामध्ये मावलेलं हे एवढं आहे. थँक्यू. आता आणखीन कोण कोण असतील कॉलवर? मी सगळी नावं आज पाहिलेली नाहीयेत. मी ह्या शब्दांमध्येच वाहत गेलो होतो. काही भाग ऐकला पण नाही गेला त्यामुळे. प्लीज कंटिन्यू. मला इथे एक बोलावंसं वाटतं की तुम्ही आता जे राखेतनं जन्म म्हणालात, तर आपण सगळे जन्मतो ते हिंदू असतो आणि ज्या वेळेला वडील मुंज करतात त्यावेळेला हो, तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही हिंदू आहात? तुम्ही कुठला खेळा घेऊन फिरताय? नाही, द्विज जे म्हणतात ना, ते द्विज म्हणजे दुसरा जन्म. तो दुसरा जन्म होतो. दुसरा तुम्ही आता जे राख आणि तुम्ही हिंदू आहात तुम्हाला कोणी सांगितलं? हे तुमचं सत्य आहे? नाही, खेळा बसल्या वडील ज्या वेळेला तुम्हाला वडिलांनी काय का सांगेना ना, आणि तेव्हा तुम्ही होता असं ते म्हणतात. हो, असं मी सांगते. नाही, म्हणू दे त्यांना. मग तुम्ही काशीला जाऊन ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला मामा घेऊन जातो ते वेगळंच. पण म्हणजे म्हणजे दुसरा जन्म असं म्हणतात, असं मी सॉरी. बरं, ठीक आहे. मग काय म्हणजे त्यातनं काय तुम्हाला सांगायचंय? तुम्हाला सांगायचंय का? पहिलं सगळं जळून राख झाल्यावर नवीन जन्म होतो. माझी पण मुंज झाली. मी पण इतरांच्या मुंजी लावण्यात सहभागी झालो. मला नाही वाटलं त्या 8 वर्षीय केलेल्या विधीमुळे माझा दुसरा जन्म झाला. अजिबात जाणवलं नाही. संन्यासी जेव्हा असतो तेव्हा संन्यासाची जी पहिली वस्त्र जाळतात ते सिम्बॉलिक असतं. पहिला जन्म SY केल्यावर जाणवलं. येस, नवीन जन्म झाला. मला SSY ही मुंज वाटली. ती 8 वर्ष केलेली मुंज नाही वाटली मला. जेव्हा तुम्ही गुरुकडे जाऊन तुम्ही अनुग्रह घेता किंवा ज्ञान घेता, ज्ञानाने होणारा जो जन्म असतो तो पुनर्जन्म असतो. तोच खरा पुनर्जन्म असतो. आणि म्हणून जेव्हा संन्यासी असतो तेव्हा तो ह्या जन्मातनं माझे जे नातेबंध आहेत सांसारिक ते नाहीसे झाले याची एक संकल्पना म्हणून त्यांच्या अंगावरची जी आपली नेहमीची वस्त्र असतात ती जाळण्याची प्रक्रिया केली जाते. सिम्बॉलिक की बाबा आता तुझा हा जन्म नाही, संपला. तू जरी ह्याच शरीरात असलास तरी आता तुझा एक पूर्ण जन्म नवीन झालेला आहे की ज्या आई बाबांची, बहीण भावंडांची आता तुझं कुठल्याही प्रकारचं नातं नाहीये. हा सिम्बॉल म्हणून पहिली वस्त्र डोळ्यासमोर जाळतात आपण जसं. आणि म्हणून एखाद्या संन्यासाचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला त्याला मंत्राग्नी किंवा असा दिला जात नाही, कारण त्याचा शरीराचा हे कधीच झालेला आहे. म्हणून संन्याशांना फक्त पुरतात. सॉरी. हे सॉरी काय होतं शेवटी? तुम्हाला वाईट वाटलं का बोलल्याबद्दल? मला असं रिएक्शन वाटली तुमच्या अचानक मी उगाच बोलले. सो आय विल नॉट इंटरफिअर हिअर आफ्टर इफ यू फील आय एम टॉकिंग सम नॉनसेन्स. ते पण असं तुम्हाला कसं वाटतंय की मला असं वाटतंय? तुमच्या चेहऱ्यावरनं असं मला अभिप्रेत झालं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं की उगाच मी कशाला बोलले. मी तुमच्या तुम्ही जे म्हणालात राखेतनं त्याचा आणखीन मला जे जाणवलं ते मी सांगितलं की बरोबर आहे, राखेतनं ह्या सगळ्याचा जन्म होऊन जेव्हा ज्ञानाने तुमचा जन्म होतो तो खरा जन्म असतो. शरीराने ऐहिक जन्म तुम्ही आईच्या पोटी आणि वडिलांच्या ह्याच्यातनं जो घेता तो शरीराचा ऐहिक जन्म. ओके, प्लीज कंटिन्यू. मला असं विचारायचंय, 2-3 असे विचार आले मनात माझ्या की षड्रिपूंच्या भोवती सगळं जग फिरत असतं आणि षड्रिपू हे टूल म्हणून वापरायचं आहे का त्याचे म्हणजे गाडीला जसे ब्रेक असतात तसं हे आपल्याला देऊन ठेवलंय म्हणजे किंवा अनुभवतो आपण काही गोष्टी तर त्याच्याशी काही कनेक्शन असतं आणि ही प्रोसिजर सारी चित्तात दडलेली असते. तर हा एक विचार आहे माझ्या मनात. आणि दुसरा असा सायमल्टेनियसली आहे की सर्व गोष्टींची राख होते म्हणजे पंचतत्वातून सर्व काही बनतं आणि सर्व गोष्टींची राख होते. तर तुम्ही म्हणलात की स्टेटस म्हणजे मोक्षमुक्ती. तर एक असं कुठलं तरी मंदिर बघितलं होतं मी की त्याच्यामध्ये शंकराच्या देवळामध्ये राख एक पहिलं जे प्रेत जळलेलं असेल ना तर त्याची राख लावली जाते. तर ते मला असं अशुद्ध वाटलं. मी त्या मंदिरात गेलेच नाही आणि ती मूर्तीला लावतात त्या पहिल्या प्रेताची राख आणि राख ही शुद्ध असते का? मग उदबत्तीची राख, भस्म आणि जळलेल्या शरीराची राख ही सगळी एकाच असते का? पावित्र्य अपवित्र असं काही असू शकतं? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर विद्यामा देतील, दुसऱ्या भागाचं उत्तर मी देतो. मला इथे म्हणावं वाटतं की उज्जैनला जे महाकाळाचं मंदिर आहे त्या महाकाळाच्या मंदिराला
दररोज नवीन जो माणूस मेलाय त्याचं चिताभस्म वाहण्याची प्रक्रिया हे आहे. एकदा एक असं झालं की त्या गावात कोणाचाच मृत्यू झाला नाही, त्यामुळे नवीन ताजं चिताभस्म मिळणार नव्हतं. तर त्याने आपला स्वतःचा देह त्याच्यासाठी हे खर्च केला का, तर नवीन चिताभस्म मिळावं म्हणून, अशी काहीतरी आख्यायिका आहे. तर तिथे मात्र अजूनही उज्जैनला महाकाळाला आज म्हणजे नवीन ताजं चिताभस्म देवाला अर्पण करण्याची प्रक्रिया अजूनही आहे. ओके, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. विद्यामा कदाचित नसाव्यात. तुम्ही पवित्र असा शब्द एक काहीतरी वापरला ना, की प्रेताचं भस्म, त्याच्याबद्दलचं काहीतरी आठवत आहे. आपण एक स्वच्छ शब्द वापरतो, दुसरा शुद्ध शब्द वापरतो आणि तिसरा पवित्र असा शब्द वापरतो. आता एखाद्या ग्लासामध्ये पाणी आहे, तर ते पाणी स्वच्छ असू शकतं, पण ते पाणी स्वच्छ आहे पण ते शुद्ध आहे की नाही हे विज्ञानाचा वापर करून कळतं. विज्ञान वापरलं तर कळतं हे शुद्ध आहे का, ते स्वच्छ असेल पण शुद्ध असेलच असं नाही. तिसरा शब्द पवित्र आहे. एखादं पाणी स्वच्छ पण आहे, शुद्ध पण आहे, पण म्हणून त्याला आपण पवित्र म्हणतोच का? मग पावित्र्य हा शब्द कशाशी निगडीत आहे, शुद्धी हा शब्द कशाशी निगडीत आहे आणि स्वच्छता हा शब्द कशाशी निगडीत आहे, असा विचार करता येईल. समजा स्मशानात गेलात तुम्ही, तर स्मशानामध्ये तांब्यावर पाणी ठेवलंय, त्या विधींसाठी आणलंय, तर तुम्ही त्याला कदाचित स्वच्छ म्हणाल, शुद्ध म्हणाल, पण तुम्ही त्याला पवित्र म्हणाल की नाही, आय डाऊट. मग एखादी गोष्ट पवित्र आहे का अपवित्र आहे याचा निकष काय? भावनांची निगडीत येतं ना, म्हणजे भावनांची निगडीत होतं हे. गुरुजींनी जी पूजा सांगितली ना, त्यातला पहिला श्लोक काय? पवित्र अपवित्र वा ते सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम. पुंडरीक म्हणजे कमळ, कमळासारखे ज्याचे नयन आहेत. याचा अर्थ माहिती नाहीये, म्हणजे समजत नाही मला. ती फक्त ते माहितीये, एवढंच शब्द माहितीये, पण अर्थ नाही माहिती. त्याचं स्मरण केलं ना नुसतं, तरी अंतर आणि बाह्य शुद्धी होते, पवित्रता येते. म्हणजे स्मरण कुठे होणार आहे? मनामध्ये होणार आहे. स्मरण मनात होणार आहे ना. मनात तुम्ही विचार आणताय ना, ते व्हायब्रेशन्स, तो मंत्र आणलात ना. म्हणजे शुद्धी, पवित्रता हा शब्द तुमच्या मनाशी रिलेटेड आहे का, असा विचार करता येईल. अपवित्र पवित्रो वा सर्व अवस्था, तिन्ही अवस्था, कुठलीही अवस्था असो, अशा कुठल्याही अवस्थेमध्ये जर त्याचं फक्त स्मरण केलं, यू जस्ट मेमराइज हिम, रिमेंबर हिम, तर आतून आणि बाहेरची शुद्धी होते. मला असं वाटतं की एकदा मी तुमच्या इथे खोपोलीतच होते मला वाटतं, आणि तेव्हा असं बोललं गेलं होतं, एक चित्र पण दाखवलं गेलं होतं की आपण जेव्हा अन्न ग्रहण करताना जो श्लोक म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये एक फोटो पण दाखवला होता की आपण जर का त्याला शुद्ध, म्हणजे एक श्लोक म्हणून जर का ते अन्न खाल्लं गेलं तर त्याचे स्पार्टिकल खूप सुंदर होतात, आणि जर का तिरस्कार किंवा न प्रार्थना म्हणता घेतलं तर ते म्हणजे ते काळं पडतं किंवा सडतं असं. तर ते मला असं वाटतं की ते म्हणजे शेवटी ते मग पवित्रतेकडेच घेऊन जाणार आहे, म्हणजे श्लोक म्हणणं आणि ते ज्ञान आणि असं सगळं. पवित्रतेची जाणीव कुठे होणार आहे तुम्हाला? बघा, तुमची बुद्धी ठरवतीये की हे शुद्ध आहे का नाहीये, हे स्वच्छ आहे का नाहीये, हे पवित्र आहे का नाहीये, हे कोण ठरवतंय? बुद्धी ठरवतीये. हा, पण मंत्राला अर्थ आहे का? जातोय ना पुढे आपण. आधी तुम्ही हा निर्णय कुठे घेताय? बुद्धीत घेताय. हा, बुद्धीने. कशाच्या आधारे घेताय? तर चित्तामध्ये जो डाटा स्टोअर्ड आहे त्याच्या आधारे घेताय. नाही, हा म्हणजे चित्त, पास्ट, भूतकाळ.
हा भूतकाळ. भूतकाळाच्या आधारे तुम्ही वर्तमानाला ठरवताय हे काय आहे हे. म्हणजे पाश, भूतकाळाचा जो पाश आहे त्याच्याने मी बांधलेलो आहे, आणि पशुची हीच व्याख्या आहे, पाशाने जो बद्ध आहे तो पशु. म्हणजे मी तो क्षण जसाच्या तसा नाही स्वीकारत आहे, मी नेहमी मागचा काहीतरी रेफरन्स घेतोय, चित्तामधला काहीतरी डाटा बाहेर काढतोय आणि ठरवतोय हा क्षण कसा आहे. हा क्षण आत्ता आहे तसा ताजा तवाना पवित्र आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, असं म्हणायच्या ऐवजी तो गॉगल लावतोय मी. नाही, स्मशानातलं पाणी कसं पवित्र असेल. आता स्मशानातलं पाणी अपवित्र असतं, हा खिळा बसलाय ना डोक्यात. भूतकाळ आहे ना, पण चित्तामध्ये म्हणजे डाटा स्टोअर आहे ना. आताच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या सासूबाई गेल्या आणि मग तेव्हा असंच झालं की ते तिथलं पाणी, ते आचमन, भटजी सांगतात ते इतकं भयानक वाटलं. म्हणजे असतं ना हे सगळं. बघा, वाटणं वेगळं आणि असणं वेगळं. हे तुम्हाला वाटतंय म्हणजे आहे असं नाही. हो ना. अनेक वर्ष वाटत होतं की पण ते, सूर्य पृथ्वीभोवती मरण जेव्हा फिरतोय. होतं, एखादा अनेक मृत्यू वर्ष होतो, तेव्हा मृत्यू झाल्यानंतर ते आपण म्हणजे अंघोळ करतो किंवा शुद्ध व्हायचं, मग डोक्यावरनं अंघोळ, हे जे काय आहे म्हणजे त्याच्या त्या जीवाचे जंतू बाहेर पडतात, अशी काही जी काय आहे गोष्ट, तर ते मग असेल ते ना म्हणजे. जंतू तिथे 24 तास जी लोक काम करतात ते तर लगेच मरायलाच हो, पाहिजेत. एका तेच महिन्यातच विचार मरतात करते. का? हो म्हणजे, नाही हो ना ना, मरत. मला नाही ना मरत. किंवा ते म्हणजे पिंडाचा काहीतरी भात खाणारी पण लोक आहेत. आहेत ना. मग आपल्या डोक्यातला खिळा तपासायला हवाय की नाही आता. ही अस्वस्थता निर्माण झाल्याशिवाय सत्याच्या दिशेने जाणं होत नाही, आणि त्याला धाडस लागतं आणि प्रामाणिकपणा लागतो. 2च पावलं आहेत. याच्यात मला हेच म्हणावं असं वाटतं की माझ्या आईने माझ्यावर असे संस्कार केलेले आहेत की नॉनव्हेज म्हणजे वाईट. ती बुद्धी तुम्ही म्हणालात खिळा टोकलेला आहे पक्का. आता मग मी आता विचार करते की मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये गेले तर त्या संस्थांमध्ये नॉनव्हेज खाणं हे काही वाईट ठरलेलं नाहीये. हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं आहे. पण हा जो खिळा ठोकलेला आहे की नॉनव्हेज खाणं म्हणजे वाईट, तिथे असं मानलं म्हणजे आता जे काही जॅपनीज इन्स्टिट्यूशन्स मध्ये मी आहे तर त्या ह्याच्यात ते काय फक्त म्हणतात की तुम्ही आता जे म्हणालात की मंत्र म्हणून ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचं करायचं अन्न, तर तुम्ही जे काही खाल, मी नाही म्हणालो. नॉनव्हेज खायचं असते तर नाही, त्याला मी असं म्हणालेलो नाहीये. मंत्र म्हणून त्या पॉझिटिव्ह करा मी शुभाताई जे म्हणालेलो नाही. सांगत होत्या, ऐका, शुभाताई जे सांगत होत्या नाही, की उगाच माझ्यावर आरोप करू नका. मंत्र म्हणून ते शुद्ध करणं, मंत्र म्हणून ते शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे तसंच तिथेही आहे. तुम्ही जे काही खाल, कोणीही कुठल्याही भावनांनी अन्न बनवलेलं असून दे, पण तुम्ही तुमच्या शरीरात ग्रहण करण्याआधी त्यातली सगळी निगेटिव्ह व्हायब्रेशन्स काढून टाकून त्या अन्नामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स घालणं म्हणजे तुम्ही प्रसाद म्हणू शकता. मी देवाला अर्पण केलं, एकदा तुम्ही देवाला नैवेद्य दाखवलात की तो पॉझिटिव्ह व्हायब्रेशनने भारित होतो. असं मग मनाने, बुद्धीने आपल्याला ठोकळा, तुम्ही जो खिळा म्हणताय तो परत तोच आहे. बुद्धीचा खिळा हा प्रत्येक ठिकाणी येतो. असं म्हणजे आता मी विचार करते की नॉनव्हेज हे वाईट हे कोणी ठरवलं? माझ्या आईने माझ्या डोक्यात खिळा बसवला व्हेज व्हेज आणि नॉनव्हेज खाताना जर का आपण मंत्र म्हटला, आपली प्रार्थना म्हटली, अन्नपूर्णे सदापूर्णे, तर ते शुद्ध होतं का? मला एक अशी शंका येते माझ्या मनामध्ये की मेलेल्या देहाला काहीतरी रोग झालेला असेल तर त्या राखेमध्ये ती शुद्ध होते असते का, पवित्र असते का, आणि त्याच्यातलं सगळं ते रोगांचं जळून जातं का? मग उदबत्तीची राख आणि शरीराची राख ही शुद्धच असते का? माहित नाही, हे त्याचं उत्तर. जगदीशजी इथे आहेत मला वाटतं. जगदीशजी ऐकताय का? जगदीशजी, हो, तुम्ही काय त्यांना जाब विचारताय का? जगदीशजी नाही ऐकताय का? त्यांचं याच्यावर काय मत आहे मला ऐकायचं आहे. ही इज अ सिनियर मोस्ट टीचर इन SSY. हे बरोबर. बाकी काही नाही, आपण सगळे विद्यार्थी म्हणूया, पण जगदीश इज अ मास्टर ऑफ ऑल. आपल्या सगळ्यांच्यात ते मोठे सिनियर शिक्षक आहेत. म्हणजे चेक करा, हा पण खिळा बसला नाहीये ना डोक्यात. चेक करा. करेक्ट सगळे खिळेच बसलेत. खिळेच खिळे जिथे जातात तिथे नवीन नवीन खिळे बुद्धीत बसवून ठेवलेत. असं काही नाही की ते म्हणतात ते प्रमाण, पण एक म्हणजे आपल्याकडे SSY मध्ये आपण जे सांगतो की शाकाहारी खा किंवा दूध वगैरे खाऊ नका, त्याच्यात दूध पण म्हटलेलं आहे, दूध आणि दूध पदार्थ, साखर सगळं, आणि व्हेज खा किंवा कच्चं खा, म्हणजे शिजवलेलं खाऊ नका, याची शास्त्रीय कारण त्यांनी दिलेली आहे. आता हा जो व्हेज नॉन व्हेजचा आहे त्याच्यावर जगदीशजी असतील तर जगदीशजींनी पण ह्याच्यावर काही बोललं तर मला खूप आवडेल ऐकायला.
आणखीन एक मुद्दा असं बोलण्याचा राहिला की मघाशी तुम्ही श्रीकांतजी असं म्हणलात अहो की थांबा ना, ज्ञान जरा हे म्हणजे सभाशास्त्राचे नियम पाळू आपण. आता स्मिता मॅडमनी काहीतरी विचारलंय जगदीशजींना. सभाशास्त्राचे काही नियम आहेत ना, ही सभा आहे, झूम सभा. आता काय झालं, तुम्ही मला एक प्रश्न विचारलात, पण स्मिता त्याची मॅडमना वाटलं उत्तरं नाही कळलीच थांबा. नाहीयेत खरं. नाही नाही, खरंच कळली नाही. समाजशास्त्राचे नियम जर कळले ना आपल्याला तर संवाद होईल, चांगला सुसंवाद. तुम्ही काहीतरी विचारलं, पण स्मिता मॅडम म्हणाला त्याबद्दल मला असं वाटतं, पण तुम्ही जर मला विचारलंय तर माझ्या प्रश्नाचं उत्तर होऊ दे तुमच्या, मग स्मिता मॅडमनी बोलायचं. तर अशा क्रांतिकारी व्यक्ती कॉलवर आल्या की जरा मजा येते, जिवंतपणा येतो. सो दोघींना धन्यवाद. जगदीशजींचं ऐकूया आपण. सो थँक्स. पण शिकतोय ना तुमच्यासारखा. हा काय काय पण शिकतोय तुमच्यासारखा. कळलं का स्मिता मा? येस येस, कळलं. ऑल आर इन द सेम बोट. मग तुमचा खेळा काढून टाका डोक्यात. येस, काढला. म्हणून तर मी बोलते ना इतक्या हे शांतपणे मनातले विचार. मग जगदीशजी असून देत किंवा तुम्ही असून देत, माझ्या मनात जे आलं ते बोलले एवढं. पण तुम्ही आता तो खेळा इतका सुंदर शब्द बसवलाय की प्रत्येक वेळी मी विचारणार की हा माझ्या बुद्धीचा खेळा आहे का, आणि मग तो योग्य आहे का, तो खेळा काढायचा का, हा मी नक्की विचार करीन. हा जो खेळा हा शब्द बुद्धीतला म्हणलाय ना, तो आता पुढची पक्का काळजी- बसला खेळा. पुढची त्याचा काळजी अशी खेळाचा घेता खेळा येईल. बसला आता. पुढची काळजी अशी घेता येईल. त्या नावाचं This is unending. This is unending. जगदीशजी आम्ही थांबलोय तुमच्या उत्तरासाठी. मला ते 2-3 गोष्टी सांगतो, तू उत्तर तुम्ही शोधात आहेत ना. एक गोष्ट आता श्रीकांतजींनी सांगितलं की आपण नेहमी प्रार्थना करतो, अपवित्र पवित्र वा सर्वावस्थान गतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सबाह्याभ्यंतर शुची. तर त्या नारायणाचं स्मरण केलं की सगळं काही शुद्ध होऊन जातं. हे एक. मग आता ते व्हेज आहे का नॉनव्हेज आहे का नाल्यातल्या पाण्यात शिजवलेलं आहे का आणखीन स्मशानातल्या पाण्यात शिजवलेलं आहे, बरं का. तर आम्ही एकदा गुरुजींच्या बरोबर गेलो होतो नाईट वॉकला. सगळ्यांना भूक लागली. तर गुरुजी म्हणले आपण आता भाकऱ्या करू. मग कोणीतरी काड्या आणा, पेटवा, सगळं झालं. ते एक तवा होता जवळ आणि थोडंसं पीठ होतं. आणि कोणीतरी म्हणलं जा पाणी घेऊन ये. तर त्यांनी पाणी आणलं आणि मग ते कालवलं आणि मग त्याच्या भाकऱ्या केल्या. मग ते सगळं खाल्लं. मग सकाळी उठल्यानंतर कळलं की जे पाणी आणलं होतं ना ते अशा डब्यातलं होतं की काय बोलायची सोय नाही. एकमेकांच्या तोंडाकडे सगळे बघत बसले की अरे यांनी तर चूळ भरता येत नाही आपल्याला, आणि काल आपण याच्यात भाकरी करून कालवून खाल्ली. हा एक मुद्दा झाला. अनुभव हा सांगतोय फक्त, गुरुजींच्या बरोबर आलेला. आणि तर त्यांच्या बरोबर असलं ना, दुसरा एक असा ओशो मध्ये एक प्रयोग केला होता की सगळ्यांना बाटलीतनं पाणी पाजलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं, काही सांगितलं नाही, बिस्लेरी बाटल्या ठेवल्या होत्या, सगळ्यांनी पाणी प्यायलं सगळं. आणि नंतर मग दुसऱ्या 2 दिवसानंतर सांगितलं की त्या ज्या परवा ज्या बाटल्या ठेवल्या होत्या ना त्या सगळ्या कॉन्टॅमिनेटेड बाटल्या होत्या, मुद्दामीन कॉन्टॅमिनेटेड ठेवल्या होत्या, मुद्दामीन, की याचा परिणाम तुमच्यावर होतो का नाही ते बघा. तर त्यांना कळलं की नाही होत. त्यांचा निष्कर्ष त्यांनी काढलेला नंतर जाहीर केला की तर तुम्ही एखादा तीर्थोदक म्हणतात ना, तिची तीर्थोदके, उगीच काहीतरी एक ओळ आठवली, देखणी ती जीवनेची तृप्तीची तीर्थोदके आणि ज्यातून वाहे चांदणे शुभ्र पाऱ्या सारखे. तर तृप्तीची तीर्थोदके म्हणणारे जे आहेत ना लोक, तसं हे उदक, हे पाणी जे आहे हे आपण ग्रहण करू आपल्या, मग त्याला श्रीकांतजी फार छान सांगतात की आपले पूर्वग्रह काय आहेत, पूर्वग्रह चित्तावरचे संस्कार काय आहेत, आपलं ग्रह दूषित आपण कसं असतो. आणि हे पाणी आणि अन्न एवढंच आहे का हो, परस्पर व्यक्तीला सुद्धा आपण असं जोखत नाही का. मग व्यक्तीला पण आपण ही दूषित व्यक्ती, ही शुद्ध व्यक्ती, ही पवित्र व्यक्ती, हा गुरु फार श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हे सगळं काय आहे, हे जोखणच आहे ना. हे सगळं कुठं चाललंय तर आपल्या मनातल्या खेळाप्रमाणे आपलं चाललेलं आहे. तर मी काय म्हणेन की सगळे जे जापनीज सुशी खातात ते सगळे अपवित्र आहेत असं आपण कसं सिद्ध करणार, आपण कसं म्हणणार, असं मला प्रश्न पडतो. आणि ते आणखीन एक मी
व्यवहारातनं शिकलो म्हणजे की गुरुजींना शेवटच्या काही दिवसांमध्ये लोकांनी असं औषध म्हणून एक मासा खायला घातलेला होता. तर त्यांनी तो शांतपणे ग्रहण केला होता. म्हणजे असं असंही असतं किंवा आता कॉड लिव्हर ऑइल आपण घेतो, डॉक्टर आपल्याला देतो, ते घेतो. तर ते भस्माच्या बाबतीत म्हणेन तर सुवर्ण भस्म, नंतर पाऱ्याचं भस्म. आता पारा हा विषारी आहे, पण पाऱ्याचं भस्म हे औषधी म्हणून वापरलं जातं. तर आता सारांशाने मला जो कळला श्रीकांतजी म्हणतायत, की भस्म होणं म्हणजे शून्य होणं आणि शून्यातून पुन्हा विश्वाची निर्मिती होते किंवा पुन्हा काही निर्माण होऊ शकतं. तर आपण आता शून्यात येणं आणि शून्यातनं उभं राहणं हे महत्वाचं आहे. आता या ठिकाणी स्मिताताई एक आणखीन छोटंसं सांगतो, की असं सांगतात, की चर्चा किंवा डिस्कशन आर ऑफ 4 टाइप्स. वाद, विवाद, वितंड आणि संवाद. तर वाद जो असतो ना, तो 2 समान व्यक्तींमध्ये होत असतो. म्हणजे शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात जो झाला त्याला वाद म्हणतात. ऐकू येतंय ना माझं श्रीकांतजी? वाद, विवाद, वितंड आणि काय चौथं काय? संवाद. संवाद. कुरुक्षेत्रातला, अर्जुन कृष्णातला. तर वाद जो आहे तो मंडन मिश्र आणि शंकराचार्य अशा 2 समान ज्ञानी व्यक्तींमध्ये घडतो. विवाद जो आहे तो सांगत असतो, की माझं म्हणणं बरोबर आहे. तुझं गुरुजींचं आणखीन एक वाक्य आठवलं, की डोंट डिस्कस विथ गुरु. तर गुरुजींची व्याख्या डिस्कशनची अशी आहे, की डिस्कशन म्हणजे काय? हां, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण तो पणाला लागलेला असतो, की पण मला म्हणायचं ते माझं ऐकून घ्या गपचूप. तर असा पण जर आला मध्ये तर ते डिस्कशन नाही. तर दॅट इज गुरुचा तो श्लोक ऐकला, की गुरुला साष्टांग नमस्कार घालून ऐकायला लागतं. तर थोडासा डिबेट झालं, वाद समजला. नंतर विवाद म्हणजे की माझं खरं तुझं चूक. आणि वितंड म्हणजे की 2 विरुद्ध श्रद्धा आहेत टोटली. धर्माची एक श्रद्धा आहे, धर्माची दुसरी श्रद्धा आहे. आणि ते लोक चर्चा करतात. निराकार ईश्वर असतो, एक म्हणतो सगुण ईश्वर असतो. म्हणजे यांच्यात त्याच्यातनं निष्पन्न काही होत नाही. आणि संवाद जो घडतो, त्या संवादामध्ये एक स्वातंत्र्य असतं त्या शिष्याला. तो बोलतो आणि प्रश्न विचारतो आणि गुरु त्याचं निरसन करत राहतो. पण त्या ठिकाणी तो प्रश्न विचारताना गुरुला टेस्ट करायला नाही विचारत. तू सिद्ध आहेस आणि तू ज्ञानी आहेस आणि तुला मी शरण आलेलो आहे आणि तू मला सांग, अशा भावनेमध्ये तो शिष्याचा प्रश्न असतो. असे 4 प्रकार मी शिकलो होतो. हे याच्या संदर्भातच सांगतात वेदांताच्या माझं एक मला आवडलेलं गोष्ट म्हणजे की आपल्यात प्रश्न उठतात हीच आपली जिवंतपणाची लक्षण आहे. आपल्यात आज अस्वस्थता निर्माण होते हीच आपली जिवंतपणाची लक्षण आहे आणि आपण सगळेजण योग्य मार्गावर आहोत. इथं खरंच कोणी गुरु नाहीये, कारण ते गुरुचं सगळ्यात शेवटचा जो भाग असतो ना, तो म्हणजे की तो मोक्षप्राप्ती किंवा साक्षात्कारी तर असतोच आणि शिवाय तो जगत असतो तसं. तर ते फार महत्वाची गुरुची एक लक्षणामधलं त्यांनी वाचून दाखवलेलं होतं बघा शेवटचं, तुम्हाला आठवत असेल तर. तर या ठिकाणी आपण सगळे शिष्य आहोत आणि आपण सगळे मिळून शोध घेत आहोत आणि ही जी अस्वस्थता आहे, जाणून घेण्याची उत्सुकता आहे, ही ज्ञान पिपासू म्हणा, हे आपल्याला आत्मज्ञानाकडे वळवत आहे, असं मला शोध लागला. मघाशी असं बोलणं झालं होतं, की म्हणजे श्रीकांतजी म्हणले होते, की ज्ञानाचा अग्नी कर्माची राख करतो आणि त्याच्यामध्ये असं बोललं गेलं होतं, की म्हणजे ज्ञान हे पण जळतं. तर आत्म्याबरोबर ते जातं. तर त्याच्यावर ठसा असतो पुढच्या जन्मात. पुढच्या जन्मात काय? ते आत्म्यावरती ज्ञानाचा ठसा असतो का? आता मी जे वाचलं ऐकलं त्याच्यातनं असं सांगतात, की जे पूर्वसंचित आहे ना, मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. तर ते ह्या जन्मात जास्त भेळ खाल्ली तर ती दुसऱ्या दिवशी भोगायला लागते आणि ह्या जन्मात जर काही केलं तर ते पुढच्या जन्मी पण भोगायला लागतं. जे इथं पुण्यकर्म पापकर्म अशी शब्द त्याला वापरतात. चांगलं केलं तर ते म्हणजे हे संस्कार चित्तावर झालेले असतात ते श्रीकांतजी तुम्ही सांगा, संस्कार पुढे जातात म्हणायचं का चित्तवृत्तीतले
पण पुढे जातं, पुढं पुण्य घेऊन पदरी पुण्य घेऊन जातं तुमच्या प्रवासाला. श्रीकांत यात तुम्हाला काय भर घालायची तर प्लीज. नाही बरोबर चाललंय, काय प्रॉब्लेम नाही. ऍसेट्स आणि लायबिलिटीज हे काय ते पुढची बॅलन्स शीट पुढची कॅरी फॉरवर्ड होते ना. फक्त त्यातनं मुक्तीचा मार्ग आहे, ते 0-0 करता येते, मग नंतर ते परत नाही संभवत, मग परत नाही. म्हणजे ती एक पण अवस्था आहे की आता मी यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरणारच नाहीये, विषय संपला माझा. मग इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल जोपर्यंत, त्या चौकटीत असेल तोपर्यंत हे चालू राहणार आहे. हे चक्र, आपण चक्रातनं बाहेर पडता येतं. आणि त्यालाच कदाचित मोक्ष शब्द पण वापरतात. हा हा. चार मस्त. पुस्तकातला जो मोक्ष साधना किंवा मोक्ष पुरुषार्थ सांगितलाय तो तिथे घेऊन जातो तुम्हाला. नाहीतर मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी. ते परमनंट एक्झम्पशन मिळतं आपल्याला. आता तुम्ही काही नाईस, छान. हा, मजा येते रोज. विद्यामा काय कन्क्लूड करायचंय, काही सांगताय? का नाही विद्यामा आणि विद्यामा फारच छान सांगतायत. फार दोघी जणी मस्त पैकी निरूपण इतकं सुंदर करतायत. हॅलो. डिस्कशनचे 4 पॉइंट खूप छान कळले. आजचा कॉल त्यातला कुठला होता त्याचा शोध चाललाय. वाद होता, विवाद होता, वितंड होता का संवाद होता? प्रार्थना म्हणूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. ओम श्री परमात्मने नमः. कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस अतिशय आनंददायी जावो या शुभेच्छांसह आज आपण हा कॉल संपवतो. उद्या परत भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. धन्यवाद. फिर मिलेंगे हम लोग. आठवण झाली, हम लोगची आठवण झाली. श्वेतामा आज सँडविच बनवलाय का? तुम्ही जर माझ्या घरी आलात ना तर माझी काय परिस्थिती आहे तुम्हाला माहितीये का? पहिल्यांदा जोपर्यंत माझ्या नवऱ्याला मी नाश्ता करून देत नाही, तो आता नाश्ता करायला तिकडे बसलाय, तर मी दुसऱ्या खोलीत आले तोपर्यंत शिव्यांची लाखोली वाहतो. तुम्ही जर ते शब्द ऐकलेत ना, तुम्हाला इतके इरिटेटिंग आहे. तुम्हाला कुठे ऐकवलंय ना, जर तुम्हाला इकडे मी जर कॅमेराचा व्हिडिओ ऑन ठेवला ना तर किती माणूस घाणेरडं बोलू शकतो. नुसतं शिव्या नाही, घाणेरडं. बापरे बापरे. माझी ही परीक्षा चालली आहे माझ्या सहनशक्तीची. की मला ना सारखं तुम्ही हे जे बोलताय ना, मला हा. तुकाराम महाराजांची आठवण येते सारखी. ते आवडीचे नेहमी धन्यवादच देते, कारण नाही तर मी आवडी नीट वागली असती ना माझी तर मी या संसारात अडकलो असतो. माझा कठीण पेपर चाललाय म्हणजे याचा अर्थ मोक्ष जवळ आलाय. आणि म्हणून मी नितीनला थँक्स म्हणते. तो जितका वाईट वागतो तेवढी माझी सहनशक्ती वाढते. आता माझी बदनामी करू नका, दळिद्री. नाही नाही, चांगलं आहे चांगलं आहे. काम नाही धंदा नाही, उगाच फालतू घराचं इक्विलिब्रियम बिघडवतेस. हे असं सगळं ऐकायचं असतं बस. आणि आपण शांत राहायचं. जर बुद्ध म्हणतो दुसऱ्याने शिवी दिली, मी जर घेतली नाही तर ती मला मिळणार नाही. नितीनने शिव्या दिल्या, घाणेरडं बोललं, कानाने ऐकलं, बुद्धीने म्हटलं हे माझ्यासाठी नाहीये. किंवा नितीन, मी आता एक ठरवलंय, नितीन त्याची अभिव्यक्ती रागाची घाणेरड्या शब्दांनी वाटेल त्यांनी करतो. त्याच्या अभिव्यक्तीचा मी कशाला राग सहन करू? तो काय वाटेल ते म्हणेल, घाणेरडं म्हणेल, शिव्या देईल, काही कुत्सित बोल. मी का माझा इक्विलिब्रियम घालवू? त्याच वेळ कसा मिळतो सकाळी? ओके, हॅव अ नाईस डे. जय गुरुदेव. जय गुरुदेव.
असं मी म्हटलं ह्यानं सकाळी वेळ त्या बरं लोकांना काय दुःख आहेत बघ. पण हे बघायचं, त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं माहिती आहे, तेव्हा तू नव्हतीस होतीस का नाही मला माहित नाही. ते म्हणे मने व मनुष्य म्हणजे शेवटी मन पवित्र अपवित्र हा एक काहीतरी श्लोक आहे, मला माहिती आहे. पवित्र काय आहे, तर तुम्ही मनाने जे कराल ते पवित्र, नाहीतर ते अपवित्र राहणार. हा, ती एक गोष्ट आहे त्या ह्याच्यावरती, जे मनाची ताकद काय असते. एक बाई असते, ती बाई त्या कोण बैरागी येतो त्याला ताक देते प्यायला, आणि जेव्हा तो बैरागी जातो त्याच्यानंतर तिला कळतं की अरे त्या ताकामध्ये एक साप आहे. आणि तो बैरागी परत तिला ती म्हणते की हा 2 दिवस आला नाही म्हणजे हा मेला बोल. 2 दिवसांनी तो येतो, त्याला ते सांगते की अरे तुम्ही त्याविषयी असं असं मी तुम्हाला ताक दिलो, ते तो ऐकतो आणि मरतो लगेच. मनाची ते ऐकल्यावरती त्याच्या मनावरती जो परिणाम होतो तो बिकम्स डेड. हे कोविडचे असंच होतात. कोविड झालंय म्हणूनच ते अटॅक येतो. तो कोण मिलिंद ना तुमचा नाही म्हणते काय पैसे जाऊ दे, ते इथे आणू नको ऍम्ब्युलन्स इथे येतात ना शो व्हिडिओ काढतो. हो, आणि ते हे होतं म्हणून त्या माणसावर एकदम दडपण एकदम. मी गेल्यावरती या जागेवरती गेलो होतो, तो माणूस मेला. एखादा म्हणून सांगतो मन नेहमी घट्ट पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. जरा काय झालं की जगदीशजी, एकदा जी अपवित्र पवित्रवाची जी प्रार्थना आहे त्याचा तुम्ही एकदा शांतपणे आम्हाला अर्थ सांगा, आम्हाला नक्की आवडेल ऐकायला. होय, सुरू झालं तुमचं. हे रेकॉर्ड केलेलं. अपवित्र पवित्र प्रार्थना आहे, त्याचा अर्थ सांगते ती. हो. तुम्ही रेकॉर्ड केलंय का? तुम्ही रेकॉर्ड नाही, मी जगदीशजींना म्हंटल की एका दिवशी एका आपल्या सत्संगात तुम्ही आपल्याला त्या प्रार्थनेचा अर्थ सांगा शांतपणे, कारण फक्त संस्कृत श्लोक सगळ्यांनी पाठ केलाय, त्याचा अर्थ लोकांना माहित नाही. आपण काय म्हणतो, अपवित्र पवित्र वा सर्वागता वा, किंवा ते जे आहे ना जेवणाच्या वेळेला आपण म्हणतो ती जी प्रार्थना आहे ते काही श्लोक आहेत ना, एक असं हे केलं पाहिजे, श्लोक आणि त्यांचे अर्थ. मध्ये आपण जे श्लोक म्हणतो त्यांचे आणि अर्थ असं एक करायला हरकत नाही हो, असं मी जगदीशजींना सुचवतेय. करू. आणि गुरुजींची एक पूजा नावाचं वर्ग आहे, म्हणजे पूजा कशी गुरुपूजा आपण जी करतो, मग तोच एक पूर्ण करूया. मग त्याच्यात सगळे श्लोक मंत्र सगळंच आपण इन्क्लूड करूया. स्पेशल एक दिवशी वर्ग करूया, पूजा वर्ग. SSYचा आपला जो पूजा वर्ग आहे तो, हरकत नाही ना? ऑडिओ आहे त्याच्या गुरुजी. हा, मग ती ऑडिओ आणि तुम्ही त्याच्यावर आम्हाला सांगा समजावून. तुम्ही ऍक्च्युअली त्यावेळेला व्हिडिओ करा ती, म्हणजे त्या ऑडिओमध्ये ते सांगतात ना की अमुक अमुक असं ठेवायचं. तुम्हाला मी सांगू, मी जेव्हा बेंगलोरला गेले ना तेव्हा माझा वाद कसा झाला सांगते. आपल्याकडे आपण नारळ एखाद्याला देतो ना, तेव्हा आपण शेंडी नारळ ज्याला देतो त्याच्याकडे देतो, आणि बेंगलोरला उलटी पद्धत आहे. आता हे जे बुद्धीतले खिळे, आता मला खिळा लक्षात आला, तर तिथे मला ते पटेना. ते म्हणाले नाही तुम्ही जर शेंडी देणाऱ्याकडे गेले तर चूक, का आता ते बेंगलोरला होतं म्हणून. आणि बेंगलोरमध्ये पद्धत अशी आहे की शेंडी आपल्याकडे करून द्यायची. आता कुठलं बरोबर कुठलं चूक हे बुद्धीतले खिळे ठरवतं. आता तिथे मी गेल्यावर मी जर आपल्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या पद्धतीने केलं की चूक, असं तिथे होत होतं. कारण का, तो वर्ग बुद्धी बेंगलोरचे लोक घेत होते म्हणून असं झालं प्रत्यक्ष. आता ह्याच्या चुकी बरोबर काय, तर SSY ची काय पद्धत आहे हे मला जाणून घ्यायचंय. गुरुजींनी सांगितलंय का शेंडी पलीकडे, तर मी शेंडी पलीकडे करेन. गुरुजींनी सांगितलंय का, पण गुरुजी बेंगलोरचे होते.
असंही असू शकेल. त्याच्यामुळे वी हॅव टू फॉलो व्हॉट गुरु सेज. सिम्पल. तुम्ही नक्की त्याचा अभ्यास करून आम्हाला सांगा जरूर. एक दिवशी आपण तो वर्ग करूया पूर्ण. मस्त मजा येईल ते. जय गुरुदेव. चला मी एक्झिट करते आता. दिसतच नाही बारीक बंद करायला.